मिलिंद सर, सुरू करूया. नमस्कार. हो, सुरू करूया. नमस्कार, जय गुरुदेव. मी डॉक्टर जय उदय गुरु. कुलकर्णी, नाशिक वेदांग गुरुकुल या संस्थेचा कार्याध्यक्ष. मी नाशिक येथे असून आमचे सहकारी डॉक्टर मिलिंद वेंगुर्लेकर मुंबई येथून जॉईंट आहेत आणि आमचे दुसरे सहकारी पंडित प्रसाद दांडेकर कल्याणहून जॉईन आहेत. वेदांग गुरुकुल या संस्थेमार्फत सुरू करण्यात आलेल्या मासिक व्याख्यानमालेमध्ये प्रथमतः आपलं सर्वांचं स्वागत. नुकताच गुरुपौर्णिमेचा महोत्सव साजरा झाला आणि या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवानिमित्ताने सर्वांना गुरूंचे आशीर्वाद प्राप्त व्हावे, त्याचप्रमाणे येणारा पुढील अतिशय पवित्र असा श्रावण मास जो आहे, या श्रावण मासामध्ये शिवाचे आशीर्वाद मिळून आपण आपल्या योग्य त्या ज्योतिर्लिंगाची उपासना कशा पद्धतीने करावी, कोणत्या ज्योतिर्लिंगाची उपासना करावी, हे आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्याचप्रमाणे शिवाने पार्वतीला सांगितलेले जे महत्वाचे शास्त्र, ज्याला शिव स्वरोदय शास्त्र असं म्हणतात, या 2 विषयांबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. अध्यक्षांची परवानगी असेल तर गुरुपूजनाने सुरुवात करूया. मिलिंद सर. होय, सुरू करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वांनी आपापल्या गुरूंचे इष्टदेवतेचे स्मरण करावे. ज्या गुरूंनी आपल्याला आजपर्यंत मार्ग दाखवला आहे त्या सर्व गुरूंचं स्मरण करा. महर्षी वेदव्यासांचं स्मरण करा. अगदी शांत चित्ताने जप करायचा आहे. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. ओम गुरवे नमः. आपल्या सर्वांचं स्वागत आहे या मासिक व्याख्यानमालेमध्ये. मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद वेंगुर्लेकर सरांना विनंती करतो, सरांनी थोडक्यात परिचय करून द्यावा आणि पुढे कार्यक्रम सुरू करावा. डॉक्टर मिलिंद सर. नमस्कार. मी डॉक्टर मिलिंद सदाशिव वेंगुर्लेकर मुंबई येथून वेदांग गुरुकुल ह्या आपल्या संस्थेमार्फत आपणा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतो. गुरुपौर्णिमेनिमित्त हा जो आम्ही कार्यक्रम ठरवला आहे त्यात आज 2 विषय आहेत. एक शिवस्वरोदय आणि ज्योतिर्लिंग उपासना. ज्योतिर्लिंग उपासनेबद्दल आपल्याला उत्तम मार्गदर्शन करतील ते डॉक्टर उदय कुलकर्णी. आणि शिवस्वरोदय जी ओळख करून दिली त्याबद्दल पंडित प्रसाद दांडेकर, ज्यांचा या शास्त्रावर सखोल आणि विस्तृत विवेचन आणि अभ्यास आहे. आपण सर्वजण आलात म्हणून आपलं पुन्हा पुन्हा मनपूर्वक स्वागत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो. नमस्कार. प्रसाद सर, आपल्याकडे. नमस्कार सगळ्यांचं. वेदांग गुरुकुल तर्फे घेण्यात येणाऱ्या सेमिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. माझा आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? हो, Yes, छान. हो सर. ठीक आहे. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाला समर्पित करून, गुरूंना समर्पित करून आज आपलं शिवस्वरोदयाचं व्याख्यान सुरू करूया. जे काही माझ्यापाशी आहे ते आपल्या सर्वांना मी शेअर करणार आहे आणि यातनं हे तुम्ही केवळ एवढं जरी पालन केलं तरी तुमचं आरोग्य उत्तम राहील, यात काहीही शंका नाही. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी. याचा अर्थ काय? तर ज्याचा आपण शोध घेत आहोत, पण शोध कुठे घेत आहोत? तर बाहेर घेत आहोत, पण ते खरं तर तुमच्या आतमध्येच लपलेलं आहे. काय लपलेलं आहे, कसं लपलेलं आहे, त्याचा अभ्यास कसा करायचा आहे आणि ते जाणून कसं घ्यायचंय. आत्ताच आमच्या कार्याध्यक्षांनी सांगितलं की शिव पार्वतीचा संवाद आहे. शिवाने पार्वतीला जे सांगितलं,
श्वासाचं रहस्य ते आपण आज इथे पाहणार आहोत. श्वासाचं रहस्य. तुम्ही तुमचा श्वास ओळखा, स्वर समजा आणि स्वतःला भेटा. आपण काय करत असतो माहितीये, नेहमी दुसऱ्यांना कॉल करत असतो. आपल्याला आपण कधी कॉल करतच नाही, म्हणजे आपल्याला आपण कधी पाहतच नाही. ज्या शरीरात आपण इतके वर्ष राहत असतो त्या शरीराबद्दल देखील आपल्याला माहिती नसते. किमान शिवस्वरोदयाने निदान तेवढी तरी आपल्याला माहिती होते आणि आपण आपलं आरोग्य नक्कीच उत्तम बनवू शकतो. जीवन सरळ आणि यशस्वी बनवू शकतो. आता बघूया आपण शिवस्वरोदय प्राचीन विज्ञान आहे श्वासाचं, जे शिवाने पार्वतीला सांगितलं. आता आपल्या शरीरामध्ये एकूण 72,000 नाड्या असतात. इव्हन सायन्स पण असं म्हणतं की आपल्या शरीरातली प्रत्येक नाडी, प्रत्येक नस जर एकाला एक असं जोडली तर पृथ्वीला साधारण 3 प्रदक्षिणा होतील. एवढा पसारा आपल्या शरीरामध्ये सामावलेला आहे. इतकंच नाही तर आपली आतडी सुद्धा, मोठं आतडं आपण ज्याला म्हणतो, ते जवळजवळ 22 फुटाचं असतं. ते वेटोळं करून करून आपल्या पोटामध्ये बसवलेलं. इतका विस्तार आपल्या शरीराचा असताना, जे पिंडी ते ब्रह्मांडी सांगितलेलं असताना आपण मात्र बाहेर शोधत असतो. या सेमिनार मधनं आता आपण थोडस आपल्यामध्येच झाकण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे डोकावण्याचा प्रयत्न करूया. काय काय आहे आपल्या शरीरात आणि त्याचं कार्य कसं चालतं, त्याचा उपयोग आपण आपल्याला कसा करून घ्यायचा, ते आता आपण बघूया. आपल्या शरीरात एकूण 72,000 नाड्या आहेत, म्हणजे नसा आहेत. या सर्व नाड्या सूक्ष्म शरीरात असतात आणि प्राणशक्तीचा संचार करतात. या सर्व नाड्यांपैकी काही महत्वाच्या आहेत, काही अधिक महत्वाच्या आहेत. बघा, शब्द मुद्दाम तसाच वापरलाय, काही महत्वाच्या आणि काही अधिक महत्वाच्या. ओके. ज्यांनी सूक्ष्म मार्गांनी प्राणशक्तीचा प्रवाह होतो त्या मार्गाला नाडी असं म्हणतात. हे मार्ग स्थूल शरीरात दिसत नाहीत, पण योग, प्राणायाम आणि ध्यानाद्वारे ते अनुभवायला येतात. एक मिनिट. अनुभवायला येतात. आता या 72,000 नाड्यांमधून आपण जर पाहिलं तर 24 नाड्या खूप महत्वाच्या आहेत. या 24 नाड्या कोणत्या, तर इडा, पिंगला, सुषुम्ना, गांधारी, हस्तिजिह्वा, पूषा, यशस्विनी, अलंबुषा, कुहू, शंखिनी, सरस्वती, विश्वोदरी, पयस्विनी, वरुणा, संविनी, सुन्नाधा, सरमा, दया, रक्ता, पाटंगा, नंदा, ललिती, वीणा आणि ख्याती. या 24 नाड्या शरीरातील विविध प्रक्रिया आणि अवयव आणि चक्रांच्या कार्याला समर्थन करतात किंवा मदत करतात. अजूनही आपण सूक्ष्मतेकडे जाणार आहोत. 72,000 नाड्यांचा अभ्यास तर खूप दूर राहिला, 24 नाड्यांचा अभ्यासही खूप दूर राहूया. आपण या सेमिनार मध्ये किंवा या आत्ताच्या सेशन मध्ये महत्वाच्या ज्या 3 नाड्या आहेत त्या 3 नाड्यांबद्दलच बोलूया. त्या 3 नाड्या म्हणजे इडा, पिंगला आणि सुषुम्ना. इडा नाडी म्हणजे चंद्र नाडी. डावी नाकपुडीतनं जो आपण श्वास घेतो त्याला चंद्र नाडी किंवा चंद्र श्वास, शीतल श्वास असं म्हणतात. ही चंद्र स्वरूप आहे, थंडावा देणारी आहे, शीतलता देणारी आहे. शांतता, मन, भावना, कल्पना शक्ती आणि विश्रांती यांच्याशी संबंधित आहे. त्याच्यानंतर पिंगला म्हणजे सूर्य नाडी आहे, उजव्या नाकपुडीशी संबंधित आहे, सूर्य स्वरूप आहे. आता सूर्य स्वरूप असल्यानंतर स्पष्ट आहे की आपल्याला उष्णता मिळते. चंद्र स्वरूप असल्यानंतर स्पष्ट आहे की आपल्याला इथे शीतलता मिळते, शांती मिळते. ओके. ऊर्जा, क्रिया, तर्कशक्ती, पचन आणि उत्साहाशी संबंधित अशी ही पिंगला नाडी आहे. आणि सुषुम्ना नाडी ही असं म्हटलं जातं डायरेक्ट युनिव्हर्सशी जोडलेली असते, ब्रह्मांडाशी जोडलेली असते. तेव्हा सुषुम्ना नाडीचं काय काम आहे, तर इडा आणि पिंगला या दोघांचं संतुलन करायचं. आणि जेव्हा हे संतुलन होतं ना तेव्हा आपोआप ध्यान लागतं. आजकाल आपल्याकडे खूप फॅशन आहे, मेडिटेशन करतो, मेडिटेशन करतो. मेडिटेशन हा इंग्लिश वर्ड आहे. मेडिटेशन खरोखर करावं लागतं आणि ध्यान
हे आपोआप लागत असतं. ध्यान हे मुद्दाम लावायचं नसतं. कधी कधी बघा आपल्याला सुद्धा असं होतं, आपण कधीतरी एके ठिकाणी बघत असतो आणि एकटक बघता बघता अचानक हरवून जातो. जो आपल्या सोबत असतो ना तो आपल्याला म्हणतो, अरे मी तुझ्याशी बोलतोय, ऐकतोयस ना? मग आपल्याला आपण एकदम भानावर येतो, अरे हो हो. त्याला ध्यान म्हणतात. की मन अचानक विचार शून्य होतं आणि जेव्हा ध्यान लागतं तेव्हा श्वास आपोआपच लो होतो. हृदयाची जी धडधड असते ती स्लो व्हायला लागते, की जेणेकरून आपलं मन, शरीर सगळं एका लाईन मध्ये अलाईन होतं, शांत होतं. तर सुषुम्ना नाडीचं ते काम आहे. एका वेळी शरीरात, आता आपण थोडा सारांश बघूया याचा, एका वेळी शरीरात अनेक नाड्या कार्यरत आहेत. 72,000 नाड्या, त्यापैकी 24 नाड्या आपण महत्वाच्या बघितल्या. या 24 नाड्यांमधून इडा, पिंगला आणि सुषुम्ना या बघितल्या. नाडी शुद्ध असेल तर प्राण शुद्ध राहतो, प्राण शुद्ध असेल तर मन शुद्ध राहते, आणि मन शुद्ध असेल तर जीवन यशस्वी होते. इथे तुम्हाला दाखवलेलं आहे पिंगला आणि इडा नाडी कशी असते. जेव्हा आपल्या उजव्या नाकपुडीतून श्वास चालू असतो तेव्हा तो सूर्य स्वर, आणि डाव्या नाकपुडीतून श्वास चालू असतो तेव्हा तो चंद्र स्वर. आणि बघा शिवाच्या मधोमध जी नाडी दाखवलेली आहे ती सुषुम्ना आहे. ती 7 चक्रांशी जोडलेली असून ती सहस्रार, सहस्रार म्हणजे इथे डोक्याच्या वरती जे चक्र आहे त्या चक्र 1000 पाकळ्यांचं आहे म्हणून त्याला सहस्रार असं म्हटलंय. आणि ती सरळ ब्रह्मांडाशी जोडलेली असते. आता शिवस्वरोदय म्हणजे नक्की काय, ते का शिकावं ते आता आपण बघूया. म्हणूनच पहिलेच आपण म्हटलं की तुझे आहे तुझं पाशी. श्वास आपला आपल्या पाशीच आहे, पण आपण कधीही त्याचा अभ्यास केलेला नाही. आपण श्वास घेतो म्हणजे कधीही कॉन्शियसली श्वास घेत नाही. तसं तर म्हणा आपण कोणतीच गोष्ट कॉन्शियसली करत नाही. म्हणूनच जीवनामध्ये अपयश नक्की ठरलेलं असतं. इवन बघा तुम्ही, आपण जेव्हा जेवत असतो तेव्हा समोर टीव्ही चालू असतो, म्हणजे आपण जेवणाच्या रसांचा, जेवणाच्या स्वादाचा अनुभव घेतच नसतो. आपण टीव्ही बघत बघत जेवत असतो. त्यामुळे आपल्या मनावर देखील संस्कार त्याच टीव्हीतल्या चित्रांचे, टीव्हीतल्या ध्वनीचे आणि टीव्हीतल्या भावनांचे होत असतात. ओके. म्हणून आपण आपल्याचकडे कधी बघितलं नाहीये ते आता आपण बघूया. आपण घेतलेला प्रत्येक श्वास ही काही फक्त हवा नाहीये. सायन्सच्या मते आपण कदाचित असं म्हणू की फक्त हवा तर आहे, ऑक्सिजन तर आहे, पण त्याच्या मागे दीर्घ सूत्र लपलेलं आहे. श्वासाची दिशा समजली तर मन, प्राण, विचार आणि कर्म यावर प्रभुत्व मिळतं. शिवस्वरोदय शास्त्राच्या अभ्यासाने आपण आपल्या शरीराचं, मनाचं शास्त्रीय ज्ञान मिळवून आयुष्य अधिक संतुलित, यशस्वी आणि शांतमय बनवू शकतो. आता आपल्याला जीवन मिळतं म्हणजे नक्की काय मिळतं, तर जेव्हा हा जीव जन्माला येतो, पंचभौतिक देह, तेव्हा त्याला प्रत्येक गोष्टीचा कोटा आधीच ठरवून ठेवलेला असतो. की हा मनुष्य इतकं जेवण करेल, हा मनुष्य इतकं ऐकेल, हा मनुष्य इतकं बोलेल, हा मनुष्य इतकं बघेल. हे सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि तो कोटा संपत गेला की आपले ते अवयव हळूहळू हळू निकामी होत जातात. कोणाचं जेवण आधी कमी होऊन जातं, कोणाचं ऐकणं आधी कमी होतं, कोणाचं डोळे क्षीण होतात, चष्मा लागतो, वीक होतात, कोणाची गात्र गलित होतात, कोणाचं शरीर कमजोर पडायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला दिलेला श्वास हा सुद्धा काउंट करून मोजून दिलेला आहे. तेवढा आपला बँक बॅलन्स आहे. जेवढा आपला श्वासाचा बॅलन्स आहे तेवढे श्वास इथे घ्यायचे. ते श्वास संपले की हा देह इथेच राहणार आणि आत्मा पुढच्या प्रवासाला निघून जाणार. मग प्रश्न असा येतो, जर हा बॅलन्स आहे तर मग तो आपल्याला सांभाळता येईल का? हो, नक्कीच येईल. त्याच्यावर सुद्धा पूर्वासुरींनी उपाय देऊन ठेवलेत. त्यांनी म्हटलेलं आहे, प्राणायाम करा, प्राणान आयम्य. प्राणाला आयम करा, प्राणाला शिस्त लावा, श्वास थोडासा रोखून धरा, आणि मग हळूहळू अभ्यास करून तुम्ही श्वास तुमचे वाढवू शकता. जपून ठेवा आणि मग तुमचं आयुष्य वाढेल. पण इथे नुसतं दीर्घायू होणार नाहीये बरं का, तुमचं आरोग्यही
तुम्ही या शरीरात असेपर्यंत उत्तम राहणार आहे. हे सगळं आपल्याला शिवस्वरोदयाने साध्य होतं. श्वास ही प्राणशक्तीचे वाहक माध्यम आहे. नासिकेद्वारे येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाची दिशा सतत बदलत असते. या बदलत्या स्वरांचा अभ्यास करून शरीर, मन, प्राण आणि चेतना यांचा समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणूया किंवा बॅलन्स साधणं म्हणजे शिवस्वरोदय. हा अभ्यास आरोग्य, निर्णय क्षमता, यश आणि आध्यात्मिक उन्नतीला मदत करतो. याच्यामधलं शिव, स्वर आणि उदय असे 3 शब्द आहेत. स्वराचा अ आणि उदयचा उ मिळून व्याकरणात ओ झाला, म्हणून स्वरोदय असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये शिव याचा अर्थ कल्याणकारी, स्वर याचा अर्थ नासिकेतनं म्हणजेच नाकातनं, नाकपुडीतनं येणारा आपला श्वास, आणि उदय म्हणजे जी नाकपुडी चालू होते, ज्या स्वराचा उदय होतोय तो उदय. म्हणून या शास्त्राला शिवस्वरोदय असं म्हटलेलं आहे. आता आपल्या स्वरांचा परिचय करून घेऊया. प्रत्येक वेळी काही आपली दोन्ही श्वास चालू नसतात. कधी कधी उजव्या नाकपुडीतनं हवा जास्त येत असते, घेतली जात असते. कधी कधी डाव्या नाकपुडीतनं हवा जास्त घेतली आणि सोडली जात असते. आणि जेव्हा या श्वासांचं येणं जाणं सुरू असतं, डाव्या नाकपुडीपासून उजवी नाकपुडी बदलताना, उजव्या नाकपुडीपासून डावी नाकपुडी बदलताना मध्ये काही सेकंदापर्यंत सुषुम्ना स्वर चालू असतो. हा सुषुम्ना स्वर ओळखणं कठीण असतं, हा सहजासहजी कळत नाही. आणि म्हणूनच आपल्याला पूर्वीपासूनच सांगितलंय की सतत देवाचं नाव घेत राहा. कारण सुषुम्ना सुरू असताना देवाचं घेतलेलं नाव हे तुम्हाला अनेक पटीने फळ देतं. जसं मी आत्ताच सांगितलं, जेव्हा सुषुम्ना नाडी सुरू असते तेव्हा आपलं जे माइंड आहे, सबकॉन्शियस माइंड, ते ब्रह्मांडाशी कनेक्ट झालेलं असतं. आणि त्यामुळे घेतलेलं जे नाव आहे, घेतलेलं जे जप आहे, केलेला जप आहे, हा डायरेक्ट ब्रह्मांडात पोचतो आणि त्याचं कैक पटीने फलप्राप्ती आपल्याला होत असते. म्हणून सुषुम्नेवर फक्त काय करायचंय त्यात आपण बघूया. पहिली नाडी आहे सूर्य नाडी, उजवी नाकपुडी. तिथे तुम्हाला चित्रात सुद्धा दिसतंय, उजव्या नाकपुडीतनं हवा बाहेर जाते, येते. जेव्हा उजवी नाकपुडी चालू असते तेव्हा सूर्य स्वर चालू असतो. आता हा स्वर तुम्हाला काय देतो, याचं कारण काय आहे, तर हा स्वर तुम्हाला उष्णता आणि ऊर्जा देतो. यावेळी सगळी महत्वाची कामं म्हणजे निर्णय घेणं किंवा काही अभ्यासाच्या गोष्टी करणं, व्यवहार, प्रवास, व्यायाम इत्यादी करणे हितकारक आहे. आता तुम्ही सर्वांनी वामकुक्षी हा शब्द ऐकला असेल की नाही? त्यासाठी तुम्ही तुमचे माईक चालू केले तरी चालेल. बरं, वामकुक्षी हा शब्द ऐकलाय? हो, ऐकलाय. येस. हो तर ऐकलंय. वामकुक्षी म्हणजे काय, तर ती का घ्यावी हे आता आपल्याला पुढच्या स्लाइड्स मध्ये कळेल. वामकुक्षी केलं, जेवण झाल्यावर वामकुक्षी करावी असं पूर्वीचे लोक सांगत असत. वामकुक्षी केल्यावर काय होतं, तर तुमची उजवी नाकपुडी चालू होते आणि उजव्या नाकपुडीतनं काय मिळतंय तुम्हाला, उष्णता प्राप्त होते शरीराला. तेव्हा उजव्या नाकपुडीतनं जेव्हा स्वर किंवा श्वास शरीराच्या आत जातो तेव्हा तो तुमच्या अन्नाचं पचन करायला मदत करतो. ऑलरेडी शरीरामध्ये जठराग्नी जो आहे, जठराग्नी तापलेला आहे, त्याच्यामध्ये ही उष्णता मिळाल्याने तुम्हाला अन्न पचन लवकर होतं. म्हणून पूर्वीपासनं वामकुक्षी असं सांगितलेलं आहे. पण वामकुक्षी ही कधीपर्यंत सांगितली आहे, तर साधारण 10 मिनिटं, दुपारी 2 ते 4 म्हणजे वामकुक्षी नसते. ओके. त्याच्यानंतर चंद्रस्वर किंवा डावी नाकपुडी. या डाव्या नाकपुडीतून शीतलता आत जाते, थंड शांती देणारा हा स्वर आहे. यावेळी चिंतन, लेखन, सर्जनशील कामं करावी, संवाद किंवा अध्ययन इत्यादी करावं. सुषुम्ना स्वर म्हणजे जेव्हा दोन्ही नाकपुड्या चालू असतात तेव्हा तुमचा सुषुम्ना स्वर चालू असतो.
हा स्वर तुम्हाला फक्त आणि फक्त ध्यान, साधना, जप, प्रार्थना, आध्यात्मिक साधनेसाठी करायचा असतो. यावेळी बाकी कोणतंही कार्य करणं उचित नाही. यावेळी फक्त आणि फक्त साधना. जे साधन नाही ते साधना. जे साधण्यासाठी कठीण आहे ते साधणं म्हणजे साधना. ठीक आहे. आता सूर्यस्वर आपल्या काय कामाचा असतो? आत्ताच बघितलं आपण की सूर्यस्वर आपल्याला उष्णता देतो, त्याच्यानंतर ऊर्जा देतो, कार्यक्षमता आपली वाढवत असतो, आपल्याला विश्वास, आपल्याला कॉन्फिडन्स देतो. हे सगळं उजवा स्वर करत असतो. म्हणून उजवा स्वर सुरू असताना किंवा सूर्यनाडी सुरू असताना खालील कार्य करणं आपल्याला जास्त लाभदायक ठरतं. एखादी आपल्याला एक महत्वाची बैठक घ्यायची आहे, मीटिंग घ्यायची आहे, अशा वेळी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे, निर्णयाची आवश्यकता आहे, आपला प्रभाव मीटिंगवर वाढवायचा आहे. मग अशा वेळी काय करा? उजवा स्वर सुरू करा आणि मीटिंगला जा. म्हणजे तुम्हाला आपोआपच ब्रह्मांडातील शक्ती देणारी, त्याच्यानंतर ऊर्जा देणारी आणि कॉन्फिडन्स देणारी, आत्मविश्वास वाढवणारी ही ऊर्जा तुम्हाला प्राप्त होते. त्याच्यानंतर तुम्हाला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आता इंटरव्ह्यू देताना तर आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आवश्यक असतो, आत्मविश्वास आवश्यक असतो. तिथे भीती असून चालत नाही, मन अस्थिर असून चालत नाही. अशा वेळी तुमचा उजवा स्वर जर चालू असेल तर तुमची भीती कमी होते. तुम्हाला स्टेजवर जाऊन एखादं व्याख्यान द्यायचंय, प्रेझेंटेशन द्यायचंय, अशा वेळी बऱ्याच वेळेस असं होतं की स्टेज फिअर नावाची गोष्ट असते. आता स्टेज फिअर आहे म्हटल्यानंतर मग मग जायचंच नाही का स्टेजवर? जायचं. अशा वेळी काय करायचं? सूर्यनाडी सुरू करायची आणि स्टेजवर जायचं. त्याने काय होतं? तुमची वाणी प्रभावी होते, स्मरणशक्ती वाढते आणि तुम्ही तुमच्या कामावर कॉन्सन्ट्रेट करू शकता. यू कॅन विन द स्टेज. पण केव्हा? जर सूर्यनाडी चालू असेल तर. त्याच्यानंतर शारीरिक श्रम, व्यायाम. इथे फक्त व्यायाम नाही दिला बरं मी, शारीरिक श्रम. कोणतंही शारीरिक श्रम जेव्हा तुम्हाला करायचं असेल तेव्हा तुम्हाला तिथे ऊर्जा असणं आवश्यक आहे, शरीरात ताकद असणं आवश्यक आहे, सहनशक्ती असणं आवश्यक आहे. अशा वेळीच तुम्ही सूर्यनाडी चालू ठेवावी. त्याने तुम्हाला त्या ऊर्जेचा फायदा होतो. त्याच्यानंतर लांब प्रवासाची सुरुवात. प्रवास सुरक्षित व्हायला पाहिजे आणि सुलभ होण्यासाठी सूर्यनाडी सुरू करायची. नवीन कार्याची सुरुवात. नवीन कार्यामध्ये आपल्याला यश पाहिजे, अडथळे कमी पाहिजे, त्याच्यानंतर शत्रूचा नाश पाहिजे, शत्रू परास्त झाले पाहिजेत. अशा वेळी सूर्यनाडी सुरू करून आपण कार्य सुरू करावं. आर्थिक निर्णय घ्यायचे असतील, जिथे आपल्याला विवेकतापूर्ण निर्णय घ्यायचे किंवा धनलाभाचे योग असतील, अशा वेळी सूर्यनाडी सुरू करा आणि ते निर्णय घ्या. एखादी आव्हानात्मक स्पर्धा, खेळ असेल, जिथे जिंकण्याच्या प्रवृत्तीची आवश्यकता असेल, तिथे तुम्ही सूर्यनाडी सुरू करा. जेणेकरून तुमच्या विजय, हे बघा, निश्चित याचं मला मी म्हणत नाहीये, पण आपण त्याला काय म्हणूया की तेवढी क्षमता वाढू शकते तुमची. जे 0वर असाल ते 50 वर येऊ शकतं. इतकं त्याचं हे आहे. योग्य स्वर, योग्य वेळ आणि योग्य कृती हेच यश, आनंद आणि संतुलित जीवनाचं रहस्य आहे. आता चंद्रस्वर बघा, सूर्यस्वर होता तो कोणत्या रंगाचा होता? ऑरेंज आणि येल्लो. इथे उष्णताच कळते. त्याच्यानंतर चंद्रस्वर कसा आहे? तर ब्लू, शांतता देणारा स्वर आहे, शांती देणारा स्वर आहे, स्थिरता देणारा आहे, अंतर्मुखीची कार्य, म्हणजे जे अंतर्मुख करून कार्य करतात त्यावेळेस. जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा आहे एका ठिकाणी बसून, जेव्हा तुम्हाला एका ठिकाणी बसून एकाग्रतेचा काम करायचंय, अशा वेळेस तुम्ही चंद्रस्वर सुरू करा. थोडस ध्यान वाढवायचंय, चंद्रस्वर सुरू करा. त्याने मन शांत होतं आणि ध्यान सहज लागतं. ग्रंथाचं वाचन करायचंय, स्वाध्याय तुम्हाला करायचा आहे, तुम्हाला समज वाढवायची, तुम्हाला असं वाटतंय की ज्ञान तिथे ग्रहण करण्याची आवश्यकता आहे, मग अशा वेळी चंद्रस्वर सुरू करा. काहीतरी खास लिहायचंय,
सर्जनशील कार्य करायचे, कल्पकता हवी आहे, तर अशा वेळी चंद्रस्वर सुरू करा. शांत संवाद करायचाय, काउन्सलिंग करायचंय, अशा वेळी चंद्रस्वर सुरू करा. सूर्यस्वर सुरू केलं तर काय होईल, काउन्सलिंग करता करता अचानक चिडाल. इथे संवादात तुम्हाला सौम्यता हवे, समजूतदारपणा हवाय, संबंधांमध्ये सौख्य ठेवायचंय, अशा वेळी चंद्रस्वर सुरू करा. पूजा, जप, उपासना, भक्ती, श्रद्धा करायची असेल त्यावेळेस चंद्रस्वर सुरू करा. आता पूजा जपाच्या वेळी चंद्रस्वर सुरू करण्याचं कारण एकच आहे, तुमचं मन शांत होतं, बाकी काही नाही. त्याचं फल तुम्हाला जेव्हा खरं तर जेव्हा सुषुम्ना चालू आहे तेव्हाच मिळणार आहे. पण तुमच्या जे मेडिटेशन म्हणतो आपण, मेडिटेशन करतो ते चंद्रस्वरावर करा. कला, संगीत, चित्रकला यासाठी चंद्रस्वर अत्यंत उपयुक्त असा आहे. आराम, विश्रांती, झोप घ्यायची असेल, मनाला शांतता पाहिजे असेल तर चंद्रस्वर सुरू करा. या स्वराचे गुणधर्म काय आहेत, तर हा स्वर तुम्हाला शांतता देतो, थंडावा, स्थिरता देतो, ग्रहण शक्ती देतो, अंतर्मुखता, पोषण आणि भावनात्मक संतुलन देतो. आता रात्री जर अतिविचारांनी किंवा काही कारणाने झोप लागत नसेल, तर जसं मी मगाशी सांगितलं की जर तुम्ही डाव्या कुशीवर झोपलात तर सूर्यस्वर सुरू होईल आणि उजव्या कुशीवर झोपलात तर चंद्रस्वर सुरू होईल. तर रात्री जर तुम्हाला झोप लागत नसेल, विचार भरपूर येत असतील, तर जरा वेळ काय करायचं, उजव्या कुशीवर झोपायचं. झोप आली की हळूच कूस बदलायची आणि डाव्या कुशीवर झोपायचं. रात्री कधीही उजव्या कुशीवर झोपायचं नाही, हे लक्षात ठेवा. हे आपण पुढे बघूया का ते. इथपर्यंत आशा करतो सगळ्यांच्या लक्षात आलंय शिवस्वरोदय. हो. पुढे चालूया आपण. हो 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 हो. हो मध्यस्वर कशासाठी आहे, तर आत्ताच सांगितलं, फक्त आणि फक्त साधना, ध्यान, मंत्रजप, ईश्वर चिंतन. म्हणजे थोडक्यात जेव्हा तुम्हाला ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायचंय तेव्हा सुषुम्ना नाडी चालू असेल तेव्हाच ब्रह्मांडाशी कनेक्ट होतो, किंवा असं म्हणूया ब्रह्मांडाशी कनेक्ट व्हायचं असेल तेव्हा सुषुम्ना नाडी चालू असायला पाहिजे. आता मोठमोठे जे योगी असतात ना, ते करू शकतात पाहिजे तेव्हा सुषुम्ना नाडी चालू करणं. आपण मात्र एक करायचंय की सुषुम्ना नाडी कृत्रिमरित्या चालू करण्याचा प्रयत्न करायचा नाही. ठीक आहे, हा स्वर नैसर्गिकरित्या प्रकट होतो, आपल्याला तो कळतो. त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या स्वराचं निरीक्षण करणं आवश्यक असतं, आणि ते कसं करायचं हेही तुम्हाला वर्ग संपता संपता सांगणार आहे. सुषुम्ना स्वरात आपल्याला काय टाळायचंय, तर जवळपास सगळंच टाळायचं, काहीही करायचं नाहीये ध्यान, जप, ईश्वर चिंतन शिवाय. नवीन व्यवसाय, आर्थिक व्यवहार, प्रवासाची सुरुवात, मोठे निर्णय, वादविवाद, स्पर्धा सगळंच टाळायचंय. म्हणजे थोडक्यात काय, सूर्य चंद्राच्या ऊर्जेची जी काम आहे ती सगळीच टाळायची आहेत आणि फक्त ईश्वर चिंतन आणि ध्यानावर कॉन्सन्ट्रेट, एकाग्र करायचंय. सुषुम्ना स्वर केव्हा, तर दोन्ही नाकपुडीतनं जेव्हा समान श्वास चालू असतो, हा स्वर अत्यंत अल्प कालावधीसाठी असतो. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, जेव्हा उजव्या नाकपुडीतनं बंद होऊन डावी नाकपुडी चालू होत असते आणि डावी नाकपुडी बंद होऊन उजवी नाकपुडी चालू असते, त्या मधल्या छोट्याशा वेळात म्हणजे साधारण 6 सेकंद असं म्हणू, तेव्हा आपली सुषुम्ना नाडी चालू असते. ती जाणणं कठीण असतं, म्हणून दिवसभर नाव घेत राहिलं की एकदा तर नाव त्याच्यात जाईल, इतकी शास्त्राने तुम्हाला अनुमती म्हणा किंवा सूट दिलेली आहे. तिथे ध्यान सहज लागतं. आणि म्हणून आता मी स्वतः हिप्नोथेरपी केली आहे म्हणून माहितीये, जेव्हा हिप्नोटिझम केलं जातं, जेव्हा हिप्नोथेरपी केली जाते, तेव्हा ती व्यक्ती मनाने इतकी शांत होऊन जाते की शरीर अक्षरशः असं फील करतं की आता आपण शांत निद्रेत आहोत. त्याला योग निद्रा असं म्हणतात. माझे शब्द तुम्हाला ऐकू तरी येत असतात, पण तुमची उठायची इच्छा होत नाही. तुम्हाला असं वाटतं ही जी निद्रा आहे ती खूप सुंदर आहे. त्यावेळेस तुमचं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह झालेलं असतं आणि कॉन्शियस माइंड जवळपास शांत झालेलं असतं. ते काहीही करत नाही, म्हणून त्यावेळेस तुम्हाला चांगलं, वाईट, काळं, गोरं, उंच, बुटकं हे काहीच डिसिजन घ्यायचं कळत नसतं, फक्त शांत निद्रा. आता शिवस्वरोदय का शिकावं, तर अभ्यासासाठी तुम्हाला एकाग्रता वाढवायची असेल, जेव्हा तुम्हाला शांत बसून वाचन, लेखन समजून घेणं, लक्षात घेणं
समस्या सोडवणं, उत्तर सोडवणं किंवा गणित सोडवणं, उत्तर सोडवणं असं काही कामं असतील तेव्हा चंद्रस्वर सुरू करावा, म्हणजे डावी नाकपुडी. त्याने मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते. आणि जेव्हा तुम्हाला ऊर्जा पाहिजे असेल, उष्णता पाहिजे असेल, आळस येत असेल, थकवा येत असेल, कंटाळा येत असेल, अशा वेळी काय करायचं, तर आपली उजवी नाकपुडी चालू करायची आणि मग तुम्ही ती कामं करायची. परीक्षेपूर्वी तयारीसाठी, स्मरणशक्तीसाठी मुद्दे लक्षात ठेवायचे. अशा वेळी चंद्रस्वर सुरू करायचं. काही काही विद्यार्थ्यांना परीक्षेत सुद्धा बघा तुम्ही, त्यांना म्हणतात एक्झाम फिवर, किंवा परीक्षेला बसलं की त्यांना काही आठवत नाही, ते घाबरून जातात. मग अशा वेळी काय करायचं, तर त्यांनी त्यांनी त्यांची चंद्रनाडी सुरू करायची, म्हणजे मन शांत होईल, एकाग्र होईल आणि मग पेपरला सुरुवात करायची. याने तुमची शरीराची ताकद वाढते. तुम्हाला योग्य त्यावेळी योग्य ती ताकद मिळत असते. समजा तुम्हाला थंड प्रदेशात नेऊन थंड पाणी प्यायला दिलं तर काय होईल, शरीराला त्रास होईल. उष्ण प्रदेशात नेऊन उष्ण पाणी दिलं तरी शरीराला त्रास होईल. अशा वेळी तुम्हाला काय करणं आवश्यक आहे, जर तुम्हाला ऊर्जेची कामं आहेत तर त्यासाठी तुम्हाला ऊर्जावाला स्वर सुरू करणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्हाला एकाग्रता आणि शांतीची आवश्यकता आहे तेव्हा तो स्वर सुरू करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला शिवस्वरोदय माहीत असणं आवश्यक आहे. मघासपासनं सर तुम्ही सांगताय स्वर सुरू करा, सर सुरू करा. आम्हाला आधी स्वर कसा ओळखायचा हे देखील माहित नाहीये. आता सुरू आणि बंद कसा करायचा तेही आता आपण बघणार आहोत. आता जे बघितलं ते थोडक्यात आपण सगळं बघूया. उजवी नाकपुडी सूर्यस्वर, ऊर्जा, उष्णता, जोरकस, सक्रिय शरीर आणि बाह्य कार्यासाठी अनुकूल. चंद्रस्वर कशासाठी, तर शांत, शीतल, मंद, स्थिर मानसिक कार्यासाठी अनुकूल. दोन्ही नाकपुड्यातून जेव्हा समान हवा येते तेव्हा सुषुम्ना स्वर हा विशेष आणि अत्यंत शुभ स्वर असल्याने हा फक्त ध्यानासाठी वापरता येतो. ठीक आहे. सामान्यतः स्वर साधारण 60 ते 90 मिनिटांनी बदलत असतो. हा कालावधी व्यक्तीची प्रकृती, ऋतू, आरोग्य, आसन, आहार, शारीरिक हालचाल आणि इतर घटकांनुसार बदलू शकतो. प्रत्येकाच्या कामानुसार ठरलेलं आहे कोणता स्वर कधी सुरू होईल. पण जर सगळंच, आता जसं आपलं सांगितलं, आपलं सगळं शेड्यूल वाटेल तसं असतं. कधी जेवायचं, कधी झोपायचं, काही फिक्स नसतं. वाटेल तसं आपण जागतो, वाटेल तसं सकाळी उठतो. त्याने काय झालंय, शरीराचं टाइम टेबलच फार खराब झालंय. मग आपल्याला स्वर कसला माहित पडणार? काही दिवस तरी स्वरांचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. योग्य निर्णय घेण्यासाठी मदत, योग्य वेळेचा योग्य उपयोग, मानसिक स्थैर्य आणि शांतता, आरोग्याची सुधारणा, ऊर्जा आणि वाढ, व्यवसाय, नोकरी आणि यशात वाढ, आध्यात्मिक प्रगती आणि अंतर्मन शुद्धी. आता शिवस्वरोदय, स्वर ओळखणं हेच शिवस्वरोदयाचं पहिला पाऊल. इथे प्रोसिजर दिली. आता इथे तुम्हाला प्रोसिजर कशी सांगितली बघा. नाकापुढे साधारण 2-3 सेंटीमीटरच्या दुरीवर हात धरायचा आणि जोरात श्वास सोडायचा. आपल्याला कळेल. जोरात का सांगितलं, कारण सध्या तुम्हाला त्याची जाण नाही. अदरवाईज तुम्ही नाकापुढे असा हात धरून नुसता जरी श्वास घेतला तरी तुम्हाला कळतं तुमची कोणती नाकपुडी चालू आहे. आता इथे एकच दाखवलंय, पण माझं मत आहे की तुम्ही दोन्ही हात जर वापरले तर तुम्हाला जास्त उत्तम राहील. मी कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसतोय ना? हो हे सर. बघा, हे दोन्ही हात असे नाकपुडीपाशी धरायचे. आलं लक्षात? आणि अलगद त्रिकोण नाही, अलगद दोन्ही हातांमध्ये गॅप पाहिजे. त्याच्यातनं नाकपुडीतनं श्वास सोडा आणि तुम्हाला कळेल की तुमचा कोणता श्वास सुरू आहे. मला असं वाटतं बहुतेक जणांची डावी नाकपुडी सुरू आहे. ज्यांची डावी नाकपुडी चालू आहे त्यांनी थंबचं हे करा बरं, की बरोबर आहे. हो सर, डावी सुरू आहे. बहुतेक जणांची डावी नाकपुडी चालू आहे. किती जणांना समजलं, किती जणांना नाही समजलंय? सर जर मला अलगद श्वास, समजलं, पण माझी उजवी चालू आहे. ओके ठीक आहे, हरकत नाही. आता सांगतो मी तुम्हाला. आत्ताच आपण बघितलं की आपल्याला जर एका ठिकाणी बसून शांत चित्ताने अभ्यास करायचा असेल तर आपली डावी नाकपुडी चालू पाहिजे, बरोबर की नाही?
हो आता हो. उजवी नाकपुडी चालू आहे याचा अर्थ तुमच्या मनात अजून दुसरा कोणता तरी विचार सुरू आहे. हो मी जो घाईत तुम्हाला घाईत या आले. हा बघा, विसरले जो होते. तुम्हाला घाईत आले. हा जो तुम्हाला या लेक्चर मध्ये कॉन्सन्ट्रेट नाही करू देत. म्हणून नाकपुडी बदलून नेहमी लेक्चरला बसा, जेणेकरून तुमचं मन एकाग्र होईल आणि शांत चित्ताने तुम्ही वर्ग अटेंड करू शकाल. पुन्हा एकदा सांगतो, दोन्ही नाकपुड्यांपाशी असा हात धरावा आणि हवा सोडावी. त्याने तुम्हाला कळेल की तुमचा कोणता स्वर सुरू आहे आणि त्याप्रमाणे कार्य करावे. जर उजवी नाकपुडी जोरात चालू असेल तर तो सूर्य स्वर, डावी नाकपुडी असेल तर चंद्र स्वर आणि दोन्ही नाकपुडीतनं श्वास येत असेल तर तो सुषुम्ना स्वर. तर काही वेळाने बदलत असतात, त्याचं काही चिंता करायची नाही. दिवसातून 3-4 वेळा स्वर तपासायचे. मी नंतर तुम्हाला त्याचा चार्टही देईन की तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे काय सांगू? तेही देईन. काय झालं, काही शंका आहे का? दिसत नाहीये तुम्ही सर असं. काय 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 म्हणताय? तर नाही, ते काही नाही. पर्सनल तुम्ही चालू द्या. कॅमेरा ऑन नाही वाटत आहे. आपलं हे ऑन आहे त्यांचं. कोणाचा, माझा? नाही नाही, ते ज्या बोलताय ना त्या चुकून तर काहीतरी. तुम्ही बटन दिसत सर. नाहीये. एक हो. सेकंद कुठे आहे? मी दिसत नाही, मी तर कॅमेरावर व्यवस्थित दिसतोय. आहे, दिसतायत. प्रसाद सर दिसतायत. दिसतायत. ओके ओके. दिसतायत. प्लीज हा. कंटिन्यू सर. तर अशा प्रकारे आपल्याला नाकपुडीतनं श्वास ओळखायला शिकवलं. पण सर तुम्ही तर मगापासून सांगताय स्वर बदला, स्वर बदला. आता हळूहळू आमचा स्वर बदलायला लागला, पण स्वर काही बदलत नाहीये. आता तो स्वर कसा बदलायचा ते शिकूया आपण. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. घरी असताना स्वर कसा बदलू शकता, बाहेर असताना स्वर कसा बदलू शकता, ते आता आपण शिकूया. बघा काय सांगितलंय, काय दिसतंय. जर तुम्हाला चंद्र स्वर सुरू करायचा असेल तर उजव्या कुशीवर झोपा. उजव्या कुशीवर तुम्ही 2 ते 5 हॅलो? मिनिटं झोपलात. हा बोला बोला, काय शंका आहे? हॅलो? नाही, तुम्ही कंटिन्यू करा. प्रसाद सर तुम्ही कंटिन्यू चालू आहे. ओके. तर उजव्या कुशीवर जर तुम्ही मला झोपलात, आवाज नाही येते, आवाज नाही येत. त्यांना प्रॉब्लेम होतोय तर मला आवाज नाही व्यवस्थित. मॅडम तुमचं नेटवर्क कदाचित डाऊन असेल तिथे, कारण सरांचा आवाज सर्वांना व्यवस्थित आहे. कोणाला आवाज नाही आहे नेट का? व्यवस्थित आहे, व्यवस्थित. मॅडमच्या इथेच रेंजचा प्रॉब्लेम असेल. त्यांच्याकडे रेंजचा रेंजचा इश्यू प्रॉब्लेम असेल मॅडम. नेटवर्क मध्ये बसा, म्हणजे मग येईल आवाज बरोबर. येस सर, तुम्ही कंटिन्यू ठेवा. ओके. तर डावा स्वर कसा सुरू करावा, तर उजव्या कुशीवर तुम्ही बगल दाबून, बगल म्हणजे कळतं ना, काखेतला भाग. जेव्हा तुम्ही उजव्या कुशीवर झोपत असता तेव्हा काखेतला भाग आपोआप दाबला जातो असा, आणि तुमचा डावा स्वर सुरू होतो. त्याने काय होतं, तर मन शांत होतं, डावी नाकपुडी सक्रिय होती. म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जर का तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल तर अगदी थोडा वेळ उजव्या कुशीवर झोपा, डावी नाकपुडी चालू करा. तुमचा डावा स्वर चालू झाला की तुम्हाला शांत झोप लागेल. झोप आली की उजव्या कुशीवर वळायचं, सॉरी डाव्या कुशीवर वळायचं, म्हणजे उजवी नाकपुडी चालू करायची. असं का करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतो. आता उजवा स्वर सुरू करायचा कसा करायचा, तर डाव्या कुशीवर झोपायचं. म्हणून मी मगाशी सांगितलं की वाम कुक्षी करावी. वाम म्हणजे डावा आणि कुक्षी म्हणजे कुशी. तर तुम्ही डाव्या कुशीवर जर झोपला 2 ते 5 मिनिटं तर आपोआप तुमचा सूर्य स्वर चालू होतो आणि मग अशा वेळी आपल्या पचनाला मदत होते. आता मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, जरा मी एक प्रश्न विचारतो की जर उजवा स्वर सुरू झाला तर माझ्या शरीरात काय बरं जाणार आहे, उष्णता की थंडी, शीतलता जाणार आहे? उष्णता उष्णता. नक्की? उष्णता बरोबर. मग आता जर मी रात्री जर का उजव्या उष्णता. कुशीवर झोपलो, बरोबर, रात्री मी जर उजव्या कुशीवर झोपलो तर उष्णता. माझा कोणता स्वर चालू होईल? डावा चंद्रनाडी. डावा स्वर, चंद्रनाडी. म्हणजे मला काय मिळेल त्यातनं? शांतता शीतलता. शीतलता. बरोबर आहे. हो. पण रात्री पण तर थंड असतं की नाही हवामान? हो हो.
मग अजून माझ्या शरीरात थंड गेलं तर काय होईल? जास्त ओके. थंडी पचन नीट वाटते. होणार नाही. अग्नी हा, मंदावेल. काही दिवसांनी मला कफाचा त्रास जाणवायला लागेल. पचन आणि होईल. हे जर कंटिन्यू ठेवलं तर पचन मला कफाचा प्रचंड त्रास व्हायला लागेल. कळलं? हो हो त्यामुळे रात्री कधीही उजव्या कुशीवर झोपू नये, डावा स्वर सुरू करून. शक्यतो डाव्या कुशीवरच झोपायचं, म्हणजे रात्री उजवा स्वर सुरू राहतो आणि अंगात उष्णता येत राहते. बाहेरची जरी थंडी असली तरी शरीर आतनं गरम राहतं. आलं लक्षात? हे झालं घरी. जर घरी असल्याने काय येतं, अगदी जर काही नसेल जमत तर काय करायचं, जबरदस्ती करायची. डावा स्वर चालू करायचा ना, मग उजवी नाकपुडी बंद करा हाताने अशी, आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडा, म्हणजे तुमचा हळूहळू डावा स्वर चालू होईल. आता माझी इतकी प्रॅक्टिस झालेली आहे की मी 2 मिनिटं फक्त डोळे बंद करून मी विचार केला ना की माझी उजवी नाकपुडी चालू व्हायला पाहिजे, की माझी उजवी नाकपुडी चालू होते. मी जेव्हा विचार करतो मला डावी नाकपुडी चालू व्हायला पाहिजे, माझी डावी नाकपुडी चालू होते. आता लगेच माझी उजवी नाकपुडी झाली सुद्धा चालू. तर हे केव्हा पॉसिबल आहे, जर तुम्ही रोज तुमच्या स्वरावर लक्ष दिलं तर. आम्ही अरुणाचल प्रदेशमध्ये गेलो होतो, -4 डिग्री थंडीमध्ये, पण मी थंड पाण्याने आंघोळ केली होती. आता याच्यात माझी महानता नाहीये, याच्यात महानता आहे शिवस्वरोदयाची. शरीर गरम ठेवायला काय करायचं, मला माहिती उजवी नाकपुडी चालू करायची. मी थंड प्रदेशात गेलो की माझी उजवी नाकपुडी चालू करून देतो. बाकीचे सगळे स्वेटरवर असतात, मला स्वेटरची गरज पडत नाही. तर एवढा आपण आपल्या शरीरात असताना आपण मात्र बाहेर शोधत असतो. महत्वाच्या टिप्स बघा. रिकाम्या पोटी हा शरीराचा स्वराचा अभ्यास करा, त्याने तुम्हाला फार लवकर लक्षात येईल. शरीर रिलॅक्स ठेवा, गरज असल्यास हलकी चादर घ्या. प्लीज हे बंद करता का माईक? मगाशी पण मी सांगितलं होतं की सुषुम्ना स्वर मात्र कृत्रिमरित्या सुरू करण्याचा प्रयत्न करायचा नसतो, कारण तो ब्रह्मांडाशी कनेक्ट होणारा असतो. तुम्ही आधी स्वतःला बदला, ब्रह्मांडाला बदलायला जाऊ नका. तर नैसर्गिक प्रकट होईल, होऊ द्या. आत्ताच तुम्ही जर प्रकट करायला घेतला तर तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला माहित सुद्धा नाहीये तो ब्रह्मांडाला प्रकट झाल्यावर काय होणार आहे. त्यामुळे तो आपोआप प्रकट होईल तेव्हा होऊ द्या. ते योगी लोकांचं काम आहे. सध्या आपण त्याला न हात लावलेला बरा. बाकी उजवी डावी नाकपुडी बंद आणि सुरू करून तुम्ही काम साधू शकता. आता हे झालं तुम्ही घरी असले तर काय करायचं. आता बघूया बाहेर जर असले आणि तुम्हाला नाकपुडी चालू करायची तर मग काय, लगेच रस्त्यावर आडवं व्हायला लागेल. तर मी बाहेर होती आणि मला ट्रेकिंग करायची होती, थोडी ऊर्जा पाहिजे होती. आता मी काय ट्रेकच्या इथे झोपायचं का, डोंगराच्या खाली जरा झोपून? मग नाही. काय करायचं, तर थोडक्यामध्ये तुम्हाला जो स्वर सुरू करायचा आहे त्याच्या अपोजिट बगलेमध्ये अशी मूठ करायची हाताची, अंगठा दाबून, अंगठा आतमध्ये दाबायचा, अशी मूठ करायची आणि ती अशी बगलेत दाबून धरायची. तुम्हाला सूर्य नाडी चालू करायची आहे, याचा अर्थ डावी नाकपुडी बंद करायची. मग डाव्या बगलेमध्ये हात धरा आणि जरा वेळ असं बसून राहा की तुमची उजवी नाकपुडी चालू होते. तुम्हाला डावी नाकपुडी चालवायची तर डाव्या हाताची मूठ अशी करा आणि ती उजव्या बगलेत दाबून धरा, अशी जरा वेळ, तुमची डावी नाकपुडी चालू होईल. आणि म्हणून आता आपण सांगितलं की तुम्हाला जर तसं करायचं असेल तर तुम्ही उजव्या कुशीवर झोपा, म्हणजे डावी नाकपुडी चालू होईल. उजव्या कुशीवर झोपल्याने काय होतं, आपोआपच आपल्या बगलेवर जे आहे ते प्रॉपर प्रेशर येतं आणि नाकपुडी चेंज होते. मूठ इतकी हलकी दाबायची की जास्त प्रेशर दुखलं नाही पाहिजे, नाही तर 2 दिवस बघाल असं करून चालावं लागेल. तर तेवढी काही प्रेशर द्यायची गरज नाही. ओके, ही झाली. बाहेरही कुठे असताना आपण पटकन स्वर बदलू शकतो. आता या स्वरांमध्ये पण तत्व असतात जी पंचभौतिक आपला देह आहे, अग्नी, पृथ्वी, वायू, जल, आकाश. अग्नी तत्व काय देतं, उष्णता, तीव्रता, परिवर्तन देतं. स्वरातील ओळख, श्वास, उष्ण, तीव्र, शक्तिशाली, मन सक्रिय करतं. अनुकूल कार्य कोणती करायची याच्यात, तर निर्णय, स्पर्धा, व्यायाम, शस्त्रक्रिया आणि महत्वाची कामं. त्याच्यानंतर अग्नीतनं वायू निर्माण होतो. त्याच्यानंतर वायू तत्व
वायू तत्व काय तर गुणधर्म कसा आहे, स्वर तो चल आहे, हलकेपणा आहे, वेग आहे त्या वायूला. स्वर कसा ओळखायचा, तर स्वर हलका असतो, वेगवान असतो आणि अस्थिर असतो. यावेळी कोणती कामं करायची, तर मार्केटिंग, लेखन, अध्ययन, नियोजन, कल्पना निर्मिती वगैरे. आकाश तत्व जेव्हा सुरू असेल तेव्हा स्वर अतिशय सूक्ष्म असतो, विस्तारणारा असतो आणि शून्यता असते स्वरात. श्वास अगदी सूक्ष्मपणे घेतो, मन अंतर्मुख होतं आणि ध्यान लागतं. जे मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की ब्रह्मांडाशी कनेक्ट होतं. पृथ्वी तत्वाचा स्वर थोडासा स्थिर असतो, जडत्व असतं त्या स्वराला आणि डेन्सिटी म्हणजे घनता असते. हा श्वास थोडा जड आणि धीमा असतो, थंडावा अधिक असतो, मन शांत असतं. अनुकूल कार्य कोणती करावी, तर बांधकाम, खरेदी, विक्री, जमीन, दीर्घकालीन नियोजन. त्याच्यानंतर जलतत्व. जलतत्वाचा स्वर कसा असतो, तर प्रवाही, शीतल आणि लवचिक असा असतो. हा स्वर कसा ओळखायचा, तर श्वास थंड होतो, ओलसर असतो, मन प्रसन्न होतं, भावना जागृत होतात. यात कोणती कार्य करायची, तर प्रवास, संवाद, व्यवसाय, संबंध आणि सर्जनशील म्हणजे क्रिएटिव्ह. ठीक आहे. पंचमहाभूतांचं कालचक्र कसं सांगितलंय बघा. ही 2-2 तासाने बदलत असतात साधारण. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, पुन्हा पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश हे फिरत असतं. हे चक्र दिवसातनं सारखं सारखं चालू असतं. आपल्याला ते ओळखायचं असतं आणि त्या योगे कार्य करायचे असतं. तुम्हाला माहितीये, तुम्ही पूर्वीच्या ऋषीमुनींकडे दंड बघितलाय का? असा एक टी फॉर्मॅट मध्ये दंड घेऊन फिरायचे ते. हो, पाहिलंय. हा दंड त्यासाठीच असायचा, टी फॉर्मॅट मध्ये दंड असायचा लाकडाचा. हा दंड त्यासाठीच असायचा की ते काखेत दाबून फिरायचे किंवा साधना करताना काखेत दाबायचे, त्याने पाहिजे तो स्वर ते सुरू करायचे. कसं वापरावं, जेव्हा आपल्याला ऊर्जा हवी आहे, सकाळी अंथरुणातून उठताना सूर्य स्वर पाहिजे. सिंपल आहे. आपण जर का रात्री डाव्या कुशीवर झोपणार आहोत, सूर्य स्वर चालू असणार, तर अंथरुणातनं उठताना कोणता स्वर चालू असेल, सूर्य स्वरच चालू असेल. कारण आता तुम्हाला अंथरुणातनं उठायचंय, एनर्जी पाहिजे दिवसभरासाठी, का परत लोळायचंय. जर एनर्जी पाहिजे तर सूर्य स्वर चालू पाहिजे. व्यायाम, चालणं, जिम, जेवण पचवताना म्हणून सांगितलं की जेवणानंतर सूर्य स्वर चालू असावा. शारीरिक कष्टाची कामं, झोप सुस्तीत झटकून कार्यशील व्हायचं असेल, सक्रिय व्हायचं असेल, त्यावेळी सूर्यस्वर. चंद्रस्वर कधी, तर महत्वाचं वाचन, लेखन, प्लॅनिंग, हिशोब, एकाग्रतेचं डेस्क वर्क, राग किंवा चिंता शांत करायची असेल तेव्हा, आणि झोपण्यापूर्वी. आत्ताच सांगितलं, जर चिंतेने मन ग्रस्त असेल, झोप येत नसेल, थोडा वेळ डावी नाकपुडी चालू करा. एकदा का ती चालू झाली, झोप यायला लागली की परत डाव्या कुशीवर झोपून उजवी नाकपुडी चालू करून शांतपणे झोपून जा. आणि सुषुम्ना मात्र दोन्ही कार्य आध्यात्मिक कार्यासाठी. ठीक आहे. इथे व्यावहारिक उपयोग जसा आत्ता मी सांगितला की तुम्हाला उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास घ्या झोपायच्या आधी, जरा वेळ म्हणजे मन शांत होईल, मग झोपा. आता आपलं शास्त्र काय सांगतं ते बघा. याच्यातल्या बऱ्याच जणांना चुकीच्या सवयी आहेत. जो पाठीवर झोपतो तो योगी, पोझिशन बघा दाखवली. ठीक आहे. जो पोटावर झोपतो तो भोगी, जो उजव्या कुशीवर झोपतो तो रोगी. का बरं? उजव्या कुशीवर झोपलं तर कोणती नाकपुडी चालू होईल? चंद्रनाडी चालू होईल आणि मग कफाचे आजार खूप होतील. आणि जो डाव्या कुशीवर झोपतो तो निरोगी. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर निरोगी राहायचंय तर रात्री कोणत्या कुशीवर झोपणं आवश्यक आहे? डाव्या कुशीवर झोपणं आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही निरोगी राहाल. ते आपोआप येतं जेव्हा तुम्ही त्याची साधना कराल. साधना म्हणजे रोज प्रॅक्टिस केली पाहिजे. आता इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसने मला इतकी सिद्धी प्राप्त झालेली आहे की मी रात्री एकदा डाव्या कुशीवर झोपलो की एक बरोबर डाव्या कुशीवरच सकाळी उठतो. इतकी छोटी जागा असली तरी मला त्याच्यात झोप येते, कारण ते साधलेलं आहे. मी जबरदस्ती शरीराची सवय लावली की रात्री डाव्या कुशीवरच झोपायचंय.
हॅलो व्हिडिओ स्टॉप झाला. हॅलो 2 मिनिट मी सरांशी बोलतो. सरांकडे हॅलो. हो हो सर, हो सर. सरांशी बोलून एकदा नेटवर्कचा इश्यू चेक करतो सांगायला. कदाचित नेटवर्क गेला असेल. नेटचा प्रॉब्लेम होतोय. हॅलो नेटचा प्रॉब्लेम. हा काय झालं? हरकत नाही. सरांकडे थोडा नेटवर्क इश्यू होता, त्यामुळे सर आता जॉईन नाही आहेत. सो डोंट वरी. आणि सरांचं लेक्चर संपलेलंच होतं जवळपास. आय होप तुम्हाला शिवस्वरोदय यामध्ये जे सर्वात महत्वाची उजवी नाड, नागपुडी इथे उजवा स्वर, डावा स्वर आणि सुषुम्ना हे 3 महत्वाचे जे घटक आहेत ते आपल्याला समजले असतील. हो. सर थोड्या वेळात जॉईन होतीलच. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. आपण आता पुढच्या विषयाकडे येऊ. ज्योतिर्लिंग उपासना. मिलिंद सर, Yes. पुढे नमस्कार. सुरू करूया. हो, आपण निश्चित करू शकता. करा सुरुवात. धन्यवाद. आता ना श्रावण महिना सुरू होतोय. प्रत्येक जण शिवाची भक्ती आराधना करायला उत्सुक आहे. पण नक्की 12 ज्योतिर्लिंगापैकी मी कुठल्या ज्योतिर्लिंगाची उपासना करावी, किंवा जेणेकरून मला एक उत्तम असं ज्योतिर्लिंग कोणतं आहे की जे माझं आराध्य दैवत असेल, अशा ज्योतिर्लिंगाची उपासना आपल्याला आपल्या कुंडलीनुसार समजत असते. आणि आता आपण बघूयात ज्योतिर्लिंग उपासना आपल्या कुंडलीवरून. माझी स्क्रीन शेअर झाली मिळेल सर? हो, झाली. पण हो, सर. साईडला पण येते. येस, थँक्यू. मी करतो तर. जस्ट एक मिनिट द्या. ज्योतिर्लिंग उपासना आपलं आराध्य ज्योतिर्लिंग निश्चित करायचं. मग यासाठी महत्वाचं काय तर असं म्हटलं, चंद्र राशी आणि आरूढ पद यांच्या आधाराने आपल्याला जन्मकुंडलीवरून वैयक्तिक शिवाची उपासना निश्चित करता येते. कुठल्या ज्योतिर्लिंगाची उपासना करण्यासाठी आपल्याला आपली कुंडली आवश्यक आहे. आय होप आपल्या सर्वांजवळ तुमची एक स्वतःची कुंडली असेल तर व्हेरी गुड. नाही तर निदान आपली रास माहिती असेल किंवा कुंडली जर माहिती असेल, पाठ असेल तर करून ठेवा. आणि ज्या काही गोष्टी मी सांगणार आहेत त्या समजून घ्या. कुंडली माहिती असेल, बरेच ज्योतिष आहेत आपल्या इथे, त्यांना माहिती असेल तर व्हेरी गुड. नसेल तर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे ना, त्या फॉर्म मध्ये आपले डिटेल्स मिळालेले आहेत. तुमचं ज्योतिर्लिंग कोणतं आहे हे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये किंवा मेल करून आम्ही तुम्हाला तुमचं पाठवू. काळजी करू नका. आता फक्त समजून घ्या किंवा ज्योतिर्लिंग कशा पद्धतीने कोणती उपासना कशी केली जाते. आणि जे ज्योतिष आहेत त्यांनी तर नक्की समजून घ्या की ज्योतिर्लिंग उपासना आपल्याला आपल्या क्लायंटसाठी देण्यासाठी फार उपयोगी आणि महत्वाचा पॉईंट आहे. तर ज्योतिर्लिंग उपासनेमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे तर 12 ज्योतिर्लिंग आपण समजून घेणार आहोत. त्या ज्योतिर्लिंगाचे मंत्र, कुठल्या राशीला कुठल्या ज्योतिर्लिंग उपासना दिलेली ते समजून घे. आणि हे ज्योतिर्लिंग उपासना करत असताना त्यामध्ये काही विशिष्ट ज्योतिर्लिंग जे आहेत ना ती अतिशय वेगळी आहेत. कोणती आहेत ती मी त्या पद्धतीने सांगतो थोड्या वेळात. आणि या ज्योतिर्लिंगाचं एक उदाहरण आपण घेऊ की जेणेकरून ज्योतिर्लिंग उपासना कशी करावी जातकासाठी किंवा आपल्या इकडे येणाऱ्या क्लायंटसाठी, त्यावरूनही मी तुम्हाला समजून सांगतो. आणि थोडे काही प्रश्नही घेऊ. इथे दिसते आपल्याला एक महादेवाचं चित्र. हो सर. 12 होय. ज्योतिर्लिंग आहेत आणि हो. 12 राशी आहेत. प्रत्येक राशीला एक ज्योतिर्लिंग विभागून दिलेलं आहे. मग कोणती रास आणि कोणतं ज्योतिर्लिंग ते मी समजून सांगतो. पण सर्वात महत्त्वाचं समजून घ्या, ह्या 12 ज्योतिर्लिंगांची अतिशय पवित्र आणि स्वयंभू जागृत स्थानांची भारतात, अखंड भारतात उत्तरेपासून दक्षिणेकडे पर्यंत आहेत. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत ही ज्योतिर्लिंग आहेत. प्रत्येक जातकाच्या कुंडलीचा त्याचे वैयक्तिक आराध्य ज्योतिर्लिंग निश्चित करता येते. म्हणजेच 12 ज्योतिर्लिंगापैकी कोणत्या शिवस्थानाची उपासना त्या जातकाचे विशेष फलदायी ठरते ते आपल्याला बघायचंय. आणि या पद्धतीसाठी आपल्याला काय करायचंय तर सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त त्या जातकाची आपल्याला चंद्र राशी बघायची आणि लग्न कुंडलीतील आरूढ पद यावरून ज्योतिर्लिंग आपल्याला काढायचं असतं.
आरूढ काय आहे किंवा कसं आहे किंवा आरूढाचा काय विशेष अभ्यास केला जातो, हा एक ज्योतिषशास्त्रातला एक मोठा आणि महत्वाचा टॉपिक आहे, जो जैमिनी ज्योतिष या विषयानंतर येतो. आपल्याला त्यामध्ये जायचं नाही, फक्त आपल्याला आरूढ काय आहेत हे आपण समजून घेऊ आणि त्यावरून कुठलं ज्योतिर्लिंग निश्चित करायचं ते बघूया. त्यापूर्वी आपण पहिले बघूयात 12 ज्योतिर्लिंग जी पूर्ण भारतामध्ये आहेत. तर सर्वात पहिले सोमनाथ गुजरात मधलं, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशामध्ये, महाकालेश्वर मध्य प्रदेशात, ओंकारेश्वर मध्य प्रदेशामध्ये, केदारनाथ उत्तराखंड राज्यात, भीमशंकर आपल्या महाराष्ट्रात, काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश, त्र्यंबकेश्वर महाराष्ट्रामध्ये, वैद्यनाथ महाराष्ट्रात. बऱ्याच ठिकाणी मतांतर आहेत, कुणी झारखंडमध्ये वैद्यनाथ आहेत असंही मानतात, आपल्याला त्या प्रमाणेच नाही. वैद्यनाथ महाराष्ट्रात, नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात प्रांतामध्ये, रामेश्वरम आपल्याला ठाऊक आहे सर्वांना तामिळनाडूमध्ये, आणि घृष्णेश्वर महाराष्ट्रात. अशी 12 ज्योतिर्लिंग आणि कुठल्या राज्यात आहेत आपल्याला या ठिकाणी समजतं. हे सर्व ज्योतिर्लिंग भारतभरात आहेत. आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाला एक एक विशेष मंत्र आहे. तो मंत्र मी नंतर येतोच त्या राशीप्रमाणे सांगायला. परंतु या ज्योतिर्लिंगांमध्ये प्रत्येकाचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. काही वैशिष्ट्य बघूयात. सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहेत गुजरात प्रांतातलं, तिथे चंद्र आणि शापमुक्तीसाठी शिवाची आराधना केली होती आणि चंद्र आणि शिव यांचं नातं इथूनच सुरू झालं. असे सोमनाथ ज्योतिर्लिंग सर्वात महत्वाचं आहे. दुसरं आहे महाकालेश्वर. 12 ज्योतिर्लिंगापैकी फक्त एकच दक्षिणाभिमुख जे ज्योतिर्लिंग आहेत ते महाकालेश्वर. इथली पहाटेची भस्मारती जगप्रसिद्ध आहेत. आता युट्यूबवर पण आपल्याला त्या महादेवाचं दर्शन घडतं महाकालेश्वराचं, तिथेही त्यांच्या चॅनल्सवर आपल्याला ती भस्मारती बघायला मिळते. महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. दुसरं ओंकारेश्वर, नर्मदा नदीच्या बेटाचाच एक आकार सारखा झालेला आहे, तिथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. त्र्यंबकेश्वर आपल्या नाशिक जवळ, जिथे गोदावरीचं उगम स्थान आहे. केदारनाथ सर्वात उंचीवरचे ज्योतिर्लिंग, सर्वात उंच असलेलं डोंगरावरचं, पांडवांनी स्वतः स्थापन केले अशी कथा आहे. केदारनाथ ज्योतिर्लिंग, त्याची यात्रा सुरू झाली आणि वर्षातून काही काळच इथे दर्शनाचा लाभ होतो. आणि जर कोणाचं केदारनाथ असेल तर त्यांनी अवश्य जावं, दर्शन नक्की करावं. रामेश्वरम, लंकेवर स्वारी करण्यापूर्वी प्रत्यक्ष श्रीरामांनी इथे शिवलिंग स्थापन केलं, त्याला रामेश्वरम. बघा, महाविष्णूचे अवतार श्रीराम, प्रभू श्रीरामांनी शिवाची उपासना केली. हरिहर, रामेश्वर ज्योतिर्लिंग. आराध्य ज्योतिर्लिंग कसं ठरतं यासाठी सर्वात महत्वाचा पहिला पॉईंट काय आहे, तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, तर एक चंद्र राशी, आपली जी राशी असते ती राशी निश्चित करायची. आपल्याला ती राशी बघायची आणि त्या राशीचा एक गट तयार करायचा आहे. त्या राशीचा गट केल्यानंतर आरूढ पद बघायचे, पत्रिकेमधलं आरूढ पद. लग्नेश म्हणजे कुंडलीचा जो राजा, प्रथम स्थान, त्याचा स्वामी जो लग्नेश, तो लग्नेश कुठे आहे त्यावरून आरूढ पद निश्चित केलं जातं. दुसरं, त्या आरूढ पद निश्चित केल्यानंतर त्याचा दुसरा एक गट केला जातो आणि मग त्या दोन्ही गटांमधली म्हणजे चंद्र राशीमधली आणि आरूढ राशीच्या गटातली एक सामायिक राशी घेऊन त्यावरून आपलं ज्योतिर्लिंग निश्चित केलं जातं. अशा 4 स्टेप्स महत्वाच्या आहेत ज्योतिर्लिंग ठरवण्यासाठी, आराध्य ज्योतिर्लिंग ठरवण्यासाठी. तर आता प्रत्येकाला आपली रास माहिती असते. सर्वप्रथम काय बघायचं, तर जातकाची चंद्र राशी पाहावी आणि प्रत्येक रास ही 3 गटामध्ये विभागली गेलेली. 12 राशी ज्या आहेत 3 गटात विभागले गेलेले आहेत. गट अ आपण याला म्हणू 1, 4, 7, 10 चर राशी ज्या आहेत त्यांचा गट आहे. म्हणजे तुमची रास जर मेष असेल तर तुम्ही गट कुठला लिहायचा, 1, 4, 7, 10 हे 4 नंबर लिहायचे. तर तुमची रास वृषभ, सिंह, वृश्चिक किंवा कुंभ याच्या स्थिर राशी आहेत. यापैकी तुमची एक रास असेल तर तुम्ही त्या 4ही राशींचा नंबर लिहायचा आहे. किंवा तुमची रास जर मिथुन, कन्या, धनु आणि मीन अशी असेल तर तुम्ही 3, 6, 9, 12 असे 4 अंक लिहायचे. हे लक्षात आलं का सर्वांना? पहिले काय बघायचं, तर आपली रास बघायची. कोणाला डाऊट असेल तर मध्ये अनम्यूट करून विचारून घ्या, काही काळजी. आपण स्टेप बाय स्टेप घेऊ, समजेल अशा पद्धतीने घेऊ. पहिले काय बघायचंय, तर आपली रास निश्चित करायची आणि त्या राशीचा एक गट आपल्याला बघायचा आहे. 1, 4, 7, 10 चर राशींचा गट, 2, 5, 8, 11 स्थिर राशींचा गट, 3, 6, 9, 12
द्विस्वभाव राशींचा गट या पद्धतीने आपण बघायचं. मग त्यानंतर पुढे काय बघायचंय बघा. चंद्र एखाद्या जातकाची रास वृषभ रास आहे. वृषभेचा क्रमांक काय 2. वृषभ राशीचा हा क्रमांक कुठल्या गटात येतो 2, 5, 8, 11 या गटामध्ये येतो. म्हणजे राशीचा गट झालाय 2, 5, 8, 11 हे लिहून बर. ठेवायचं. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलंय राशींचा सर. एक हो. गट. जर तुमच्याकडे सर. तुमची कुंडली असेल ना तर त्या कुंडलीवर लिहून ठेवा आपली रास जिथे दिसते ज्या नंबरमध्ये चंद्र आहे ना, चंद्र ज्या अंकाबरोबर आहे त्या अंकाप्रमाणे इथे पॉईंट बघा 1, 4, 7, 10, 2, 5, 8, 11, 11. 6, 9, 12 त्याप्रमाणे. ओके, हो. गुड. आपण पुढे बघूया. आता आरूढ पद म्हणजे नक्की काय. आरूढ याचा अर्थ नक्की काय होतो. तर आरूढ म्हणजे लग्न म्हणजे तुमचं मूळ घर. लग्न म्हणजे फर्स्ट हाऊस जे कुंडलीचं सगळ्यात पहिलं स्टार्टिंग पॉईंट असतो ज्याला असेंडंट म्हणतो किंवा लग्नस्थान असं म्हणतो. ते म्हणजे जातकाचं तुमचं मूळ घर. आणि त्या लग्नाचा जो स्वामी आहे त्या घराचा मालक. जे समजा तुमच्या फर्स्ट हाऊस मध्ये 2 नंबर असेल तर तिथला स्वामी आला वृषभीचा स्वामी शुक्र. त्या पद्धतीने तो लग्नेश. मग हा घराचा स्वामी लग्नेश मालक हा त्याच स्थानात असेल असं काही नाही. तो कुठेही असू शकतो. कुंडलीमध्ये लग्नेश कुठल्याही स्थानामध्ये असू शकतो, कुठे असू शकतो. म्हणजे काय तर मालक घर सोडून दुसऱ्या खोलीत दुसऱ्या भावात बसला तर लोकांना घराची ओळख त्या खोलीवरून होते, त्या भावावरून होते. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लग्नेश म्हणजे लग्न राशीचा स्वामी ग्रह कुंडलीत ज्या घरात किंवा ज्या भावात बसला आहे त्यावरून त्या जातकाची समाजात प्रतिमा काय आहे ती दिसते आणि त्याला म्हटले आरूढ पद. आरूढ म्हणजे माया. तुम्ही समाजात कोण आहात, प्रतिमा काय आहे तुमची, लोक जग तुमच्याकडे कुठल्या दृष्टीने बघताय हे आरूढावरून समजतं. तो एक मोठा अभ्यासाचा विषय. आपल्याला फक्त आज समजून घ्या आरूढ म्हणजे तुमची प्रतिमा, तुमची माया. आणि आपण बघा बघितलं चंद्र. या 2 गोष्टींचा आपल्याला विचार करायचा आहे. आरूढ पद म्हणजे तुमची सामाजिक प्रतिमा दाखवणारी जागा आहे जी लग्नेशाच्या सध्याच्या स्थानावरून समजते. जन्मस्थानावरून म्हणजे लग्नावरून नाही. लग्नेश, लग्नेशाचा अर्थ पत्रिकेतील फर्स्ट हाऊस जे लग्नस्थान आहे त्याचा स्वामी पत्रिकेत कुठे बसलेला आहे त्यावरून समजतं आरूढ पद. पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण कसं बघायचं ते अगदी सोपं बघूया. आता आपल्याकडे तुमची सगळ्यांची पत्रिका आहे असं मी समजतो. आणि त्या पत्रिकेमधलं फर्स्ट हाऊस जे आहे त्याला आपण लग्नस्थान असं म्हणतो. तिथे एक मोठा चौकोन आहे त्याला लग्नस्थान म्हणतो. आणि त्या लग्नस्थानामध्ये एक कुठल्या तरी राशीचा नंबर असणारच आहे. 1 ते 12 पैकी कुठलाही नंबर तिथे असणारच आहे. 1, 2, 3, 4 असं करत 12 पैकी कुठलाही नंबर आहे. आणि तो नंबर म्हणजे ती रास आहे. आता समजा तिथे 1 नंबर असेल तर तुमचा स्वामी लग्नेश कोण झाला, मंगळ. 2 नंबर असेल शुक्र. वृषभ रास त्याचा स्वामी आहे शुक्र. 3 नंबर असेल मिथुन रास त्याचा स्वामी आहे बुध. 4 नंबर कर्क त्याचा स्वामी चंद्र बघायचा. 5 नंबर त्यांचा आहे त्यांनी सूर्याला बघायचंय, सूर्य कुठे तो बघायचा आपल्याला. 6 नंबर त्यांचा असेल कन्या रास त्यांनी बुध हा बघायचा आहे. 7 नंबर त्यांचा असेल ती रास म्हणजे तुळा रास त्यांनी शुक्र ग्रह बघायचा. 8 नंबर त्यांचा असेल त्यांनी वृश्चिक रास बघायची म्हणजे वृश्चिक रास त्यांनी बघायचा आहे मंगळ ग्रह. 9 नंबर जिथे असेल तो म्हणजे धनुरास त्यांनी गुरु ग्रह बघायचा. 10 नंबर ज्यांच्या तिथे फर्स्ट हाऊस मध्ये लग्नस्थान असेल ती म्हणजे मकर लग्न त्यांनी शनी ग्रह बघायचा. कुंभच्या लोकांनी कुंभ लग्न असणाऱ्या लोकांनी पण शनी ग्रह बघायचा. आपल्या पत्रिकेत कुठे आहे ते बघायचे आपल्याला. मीन रास ज्यांची असेल त्या स्थानामध्ये त्यांनी गुरु ग्रह बघायचा. हे लक्षात ठेवा. कुठल्या नंबरच्या लोकांनी कुठल्या राशीच्या लोकांनी कुठला ग्रह बघायचा आहे ते समजून घ्या. हे समजलं का सगळ्यांना? हो सर. जायचं पुढे. येस. जाऊया. ठीक आहे, पुढे बघूया. आता काय करायचं, तुमच्याकडे तुमची कुंडली आहे असं मी समजतो किंवा नसेल तर तुम्ही एखाद्या तुमच्या गुरुजींकडून किंवा ऍपवर ऍस्ट्रोबुस्टर ऍप किंवा ऍस्ट्रोसेज ऍप असे वेगवेगळे जे ऍप आहेत त्या ऍपवरून तुम्ही तुमची कुंडली तयार करून घ्या. त्यातील तुमचा लग्नेश बघायचा आपल्याला. आता मी आता तुम्हाला सांगितलं लग्न राशी पाहायची आणि त्या राशीचा स्वामी ग्रह म्हणजे लग्नेश तो कुठे बसलाय ते बघायचं. आता बघायचंय काय तर त्या ग्रहाचं स्थान म्हणजे तो ग्रह कुठल्या घरात बसलेला आहे
कुठल्या घरामध्ये दिलेला आहे ते आपल्याला बघायचं. कुंडलीत तो ग्रह कितव्या घरात बसला आहे ते पाहायचं. घराचा क्रमांक आधीच दिलेला असतो. म्हणजे तो ग्रह पहिल्या स्थानात असेल तर 1, दुसऱ्यात असेल तर 2, तिसऱ्यात असेल तर 3, म्हणजे तिथून मोजत जायचं आपल्याला. ओके. हो. पण नियम सारणी बघायची पुढे काय, तर त्या घराच्या क्रमांकानुसार पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्याचं आरूढपद मिळवायचं. हे आपण आरूढपद कसं मिळायचं बघूया. पण आता सांगून ठेवतो, जर तुम्हाला हे स्वतःला काढणं जर कठीण अवघड वाटत असेल ना, तर काळजी करू नका. माझा नंबर इथे आहे. या नंबरवर मला तुमची कुंडली व्हॉट्सअप करा, कुंडलीचा फोटो काढून पाठवा, मी तुम्हाला तुमचं ज्योतिर्लिंग सांगेन, किंवा मी नंतर एक फॉर्म देतोच तुम्हाला सर्वांना. जर सर्वांनी फॉर्म भरला असेल तर व्हेरी गुड, नाही तर तो फॉर्म भरा, तुम्हाला तुमचं ज्योतिर्लिंग आम्ही काढून देऊ. काळजी करू नका. आणि त्या ज्योतिर्लिंगाची उपासना आपल्याला या श्रावणात करायची. आय होप जे ज्योतिषी आहेत आता इथे बसणारे त्यांना लग्नस्थान माहिती आणि त्याचा स्वामी लग्नेश तो कुठे ते पण माहिती. आता ओके, आपण जाऊया पुढे. जाऊया. गुड. आता हा लग्नेश म्हणजे तो तुमच्या पत्रिकेचा पहिल्या स्थानाचा स्वामी जो आपण बघितला, तिथे नंबर जो आहे तो बघितला, त्याचा स्वामी ग्रह आपण फाइंड आउट केला, तो कुठे आहे ते बघायचं आपल्याला. तो जर लग्नातच म्हणजे पहिल्याच भावात असेल तर आरूढ येतात दशम स्थानामध्ये. याचे काही विशेष नियम आहेत, त्या नियमांमध्ये जाऊ नका तुम्ही. मी तुमच्यासाठी एकदम रेडीमेड एक चार्ट तयार करून ठेवलेला आहे. जर तुमचा लग्नेश पहिल्या स्थानामध्ये असेल तर आरूढ पद 10 स्थानामध्ये येतं दशम स्थानात. तिथे फक्त लिहा तुम्ही आरूढ असं लिहून ठेवा फक्त. जर द्वितीयात असेल तर थर्ड हाऊस मध्ये तुमचं आरूढ पद येतं तृतीय स्थानामध्ये. जर तुमचा लग्नेश तृतीय स्थानामध्ये असेल म्हणजे तुमच्या लग्नापासून तृतीय स्थानामध्ये असेल तर तुमचं आरूढ येतं पंचमात. जर तुमचा लग्नेश जो कोणता ग्रह आहे जो आपण बघितला तो जर चतुर्थ स्थानात असेल तर तुमचं आरूढ चतुर्थातच येतं. जर तुमचा लग्नेश पंचमात असेल तर आरूढ नवमात येतो. जर तुमच्या पत्रिकेचा लग्नेश जो ग्रह आहे तो जर षष्ठात असेल तर आरूढ एकादश स्थानामध्ये येतो. जर तुमच्या पत्रिकेचा लग्नेश सप्तमात असेल, सप्तम स्थानामध्ये जर लग्नेश गेला असेल तर तुमचं आरूढ पद येतं दशम स्थानामध्ये. हे कसं येतं काय येतं हे आता काहीच करू नका, ते आम्ही ज्यावेळेस ज्योतिष शिकवतो तुम्हाला आपण क्लासमध्ये घेऊच, त्यावेळेस मी तुम्हाला पुढे कधीतरी सांगेन ते कशा पद्धतीने येतं. पण रेडीमेड चार्ट तुमच्याकडे समोर ठेवलाय. जर लग्नेश अष्टम स्थानामध्ये असेल तर आरूढ पद येतं तृतीय स्थानात. जर लग्नेश नवम स्थानात असेल तर आरूढ पद पंचमात. मग तुम्ही तिथे लिहा आरूढ पंचम स्थानामध्ये. ओके. दशमात जर तुमचा लग्नेश असेल तर आरूढ चतुर्थात येतं. एकादशात तुमचं लग्नेश असेल तर आरूढ नवमात येतं. आणि जर लग्नेश द्वादश स्थानात असेल तर आरूढ येतं एकादश स्थानात. ओके. हो. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांना? होय. हो सर. सर्वांचं आरूढ लिहून झालं का आपल्या कुंडलीमध्ये? होय. व्हेरी गुड. कुणाला काही शंका आहे का? असेल तर स्वतःला अनम्यूट करून मला विचारा किंवा तुमची कुंडली समोर दाखवा, मी बघतो काय आहे. सर एक प्रश्न होता फक्त. सर्वांचं वेगवेगळं आरूढ पदस्थान आहे, फक्त हो. चतुर्थातच आहे, तर कसं हो. आहे ते? ते नियम आहेत मॅडम. ओके. आरूढाचे नियम आहेत, बरेच नियम आहेत. ओके. मग तो आरूढ लग्नापासून किती अंतर पुढे आहे तिथून पुढे आरूढ पोहोचावा असे काही जे नियम आहेत ना, त्या नियमामध्ये चतुर्थाचं आरूढ हे अपवादात्मक परिस्थिती तिथेच चतुर्थातच येत असतं. तुमचं ऑब्झर्वेशन छान. प्रत्येकाचं आरूढ वेगवेगळ्या स्थानामध्ये चतुर्थातच का आलं? कुणी विचारला प्रश्न? दीपाली. ओके. दीपाली मॅडम, ज्योतिष जॉईन करा आमच्याकडे, आम्ही क्लासेस पण घेतो. मी तुम्हाला याचं नक्की उदाहरण उत्तर देईन. आता एक छोटीशी पद्धत आहे, काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे चतुर्थाचा आरूढ चतुर्थात येतो. ओके. अजून कोणाला अडचण आहे का? प्रत्येकाचं आरूढ काढून झालंय का? हो. हो. व्हेरी गुड. आपण जाऊया पुढे. होय. थँक्यू. एक मिनिट, माझी स्क्रीन दिसते का तुम्हाला?
दिसते पण तीच आहे. दिसते, दिसते. हो मगाशी जी होती ना आरूढ पद तीच आहे. हा तीच आहे ना. एकच हो मिनिट. तीच होय. आहे. एकच मिनिट. ओके. हा आता नवीन आली. नाही, तीच आहे. तीच आहे. तीच आहे. डोंट वरी. ओके. आता इथून पुढे काय? आता पुढे आपल्याला बघायचं आहे आरूढ ज्या राशीमध्ये आलं असेल ना तुमचं, त्या राशींचा परत एक गट तयार करायचा आहे. आरूढ पद ज्या भावात पडलं असेल त्या भावातील राशी पाहून खालील सारणीप्रमाणे योग्य गट निवडायचा आहे. समजा तुमचं आरूढ 1, 5, 9 यापैकी कुठल्याही राशीमध्ये असेल, राशीमध्ये म्हणतो मी, कुठल्या भावाचा विचार नाही आता आपल्याला, त्या राशीमध्ये असेल, कुठल्या राशीमध्ये असेल तर तुम्ही गट लिहायचा आहे. जर तुमचं 1 मध्ये असेल तर 1, 5, 9 असे गट लिहायचा. जर तुमचं वृषभ, कन्या 10, 2, 6, 10 या अंकाबरोबर असेल तर तो पूर्ण गट लिहायचा आहे आपल्याला. पूर्ण गट लिहायचा आहे. 2, 6, 10. 3, 7, 11 मध्ये असेल तर गट लिहायचा 3, 7, 11. जर 4, 8, 12 नंबर बरोबर तुमचं आरूढ लिहिलं असेल तर तुम्ही तिन्ही नंबर लिहायचे 4, 8 आणि 12. बघा आता आरूढ पद समजा तर तुमचं वृषभ राशीमध्ये पडलं. वृषभ राशीचा गट क्रमांक काय 2 आहे. म्हणजे 2. तुम्ही काय लिहिणार? आरूढ गट 2, 6 आणि 10 असा आरूढाचा गट लिहायचा. 2, 6, 10. जर तुमचं आरूढ 7 नंबर मध्ये असेल तर तुम्ही आरूढाचा गट 3, 7, 11 लिहायचा. जर आरूढ तुमचा 12 नंबरच्या राशीमध्ये असेल तर 4, 8, 12 असा गट लिहा. ठीक आहे. असा आता 3 नंबर आले प्रत्येकाकडे. पहिले आपण चंद्र राशी बघितली ना. हो. चंद्र राशी बघितली त्यावेळेस तुमच्याकडे हा एक गट झाला 4 राशींचा. राशी गट लिहिला आपण. त्याला काय नाव? राशी गट. 1, 4, 7, 10, 2, 5, 8, 11, 3, 6, 9, 12 हा राशींचा गट झाला. आणि आता आपण पुढे आरूढाचा एक गट तयार केला 3 राशींचा. 1, 5, 9, 2, 6, 10, 3, 7, 11, 4, 8, 12. हे क्लिअर झाले का? सगळ्यांकडे 2 गट आले का? हो, आले. कोणाकडे नाही आले का मला सांगा. आले आले Very good. आता आपण पुढे जाऊया. आता काय करायचंय? ह्या दोन्ही राशीमधला एक सामायिक अंक शोधून आपलं ज्योतिर्लिंग निश्चित करायचंय. दोन्ही गटांची तुलना करायची. जो राशी क्रमांक दोन्ही गटात सामायिक असेल तीच आपली आराध्य राशी येते. पहिले ती बघून घ्या. आता राशी गट मध्ये चंद्र राशींचा एक गट आणि आरूढ राशींचा एक गट. आणि याच्यामध्ये एक नंबर असा आहे ना की जो कॉमन आहे. 100% तो नंबर कॉमन येतोच. आणि चंद्र आणि आला नसेल तर जरा व्यवस्थित बघावं लागेल. दोन्ही राशी एकच असल्या तर? दोन्ही राशी एकच म्हणजे जन्मरास आणि चंद्ररास सिंहात असले. जन्मरास आपण बघतच नाहीये. आपण आरूढाची रास बघतोय ना आणि चंद्राची रास बघतोय. चंद्र ज्या राशीमध्ये आहे आपण त्याचा गट घ्यायचा आहे आणि आरूढ पद ज्या गटामध्ये आलं तो गट घ्यायचा आपल्याला. आणि त्यामध्ये एक अंक, कुठला तरी एक अंक कॉमन येतोच येतो. असं होऊ शकत नाही की वेगळा अंक आलाय. जर आलं तसं तर तुमची कुंडली बारकाईने बघून घ्यावी लागेल मला. कारण हा कॉमन अंक येणारच, 100% येणार. सर एक प्रश्न, लग्नेश ज्या राशीत आहे त्या राशीचा गट बघायचा ना? लग्नेश ज्या राशीत आहे त्या राशीचा गट बघायचा ना आरूढ पद म्हणजे? नाही, लग्नेश ज्या स्थानात आहे, मी इथे बघा स्क्रीन बघा, लग्नेश ज्या स्थानात आहे त्यावरून आपण आरूढ पद निश्चित केलं ना. हो, मग ते त्या स्थानाचा गट घ्यायचंय का? मग त्या स्थानात आहे तिथे जो नंबर आलाय ना त्या स्थानातील राशीचा गट ना. बरोबर. आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आता एक उदाहरण घेऊ बघा. आता इथे बघा, इथे काय आहे? चंद्र राशी. मी पहिले काय बघणार तर चंद्र राशी बघायची मला. ओके, चंद्र राशी काय इथे? चंद्र जिथे आहे ना ती माझी रास ठरते. चंद्र आहे वृषभ राशीमध्ये, म्हणून 2 नंबरचा अंक माझा आला इथे. क्रमांक 2. 2चा गट आपण कुठला निश्चित केला होता पहिल्यांदा? 2, 5, 8, 11. राशीचा गट झाला होता 2, 5, 8, 11. आता मला काय बघायचंय? लग्नेश. आता या पत्रिकेचा लग्नेश म्हणजे फर्स्ट.
आता Yes. इथे 8 नंबर आहे. 8 नंबर म्हणजे काय? मंगळ. मंगळ. ठीक आहे. 8 नंबर म्हणजे मंगळ. वृश्चिक रास म्हणजे मंगळ. बघा म्हटलं ना. हा मग मंगळ कुठे गेलाय? मला ते 12वी. बघायचंय. तो मंगळ 1, 2, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. मंगळ आहे 12 नंबर मध्ये. 12. मग आपण जो बघा नियम बघितला त्या नियमाने काय सांगितलं आपल्याला? मंगळाचा 12व्या म्हणजे लग्नेश 12व्यात असेल तर आरूढ कुठे येतं? एकादश मध्ये. एकादशामध्ये. बरोबर? म्हणजे मग आरूढ कुठे आलं माझं? एकादश. एकादश स्थानामध्ये इथे माझं आरूढ आलं. हम्म? हे स्थान आलं माझं आरूढाचं. जिथे नंबर आहे 6. 7. 6 नंबर आहे. हे आलं माझं आरूढ. 6 नंबर मध्ये. आता 6 नंबरचा गट मला बघायचा आहे. 6 नंबरचा गट मग आपण जे गट बघितले ना बघा त्यामध्ये 6, 2 आणि 10 हा त्यांचा गट आहे ना. 2 नंबरचा गट. बरोबर. हो की नाही? 3 नंबरचा आहे. 1, 5, 9, 2, 6, 10, 2, 6, 10. 7, 11 आणि 4, 8, 12 हे गट घेतलेत ना आपण आता आरूढाचे हो गट. बरोबर. आरूढाचे. बरोबर आहे. आरूढाचे गट. हम्म. आरूढाचे गट घेतले 1, 5, 9, 2, हो 6, हो 10, हो 7, हो 11, 4, 8, 12. मग काय झालं माझं? बघा राशीसाठी काय आलं होतं माझं? 2, 5, 8, 11 हा एक गट आला होता. हो. आणि आरूढासाठी गट आला माझा 2, 6, 6, 10. 10 आणि 2 चा 2, 6, 10 चा गट आला. मग यामध्ये कुठला अंक कॉमन आहे? 2. 2. 2. दोन. कुठला अंक कॉमन आहे? 2. 2. पण हा अंक माझा कॉमन आला. इथे पण 2 आहे आणि इथे पण 2 आहे. असं कधीच होत नाही की याच्यातला अंक याच्यामध्ये एखादा कॉमन अंक मिळणार नाही. 100% तुम्हाला कॉमन अंक मिळतो म्हणजे मिळतोच. आणि जर मिळाला नाही तर आपलं गणित कुठेतरी चुकतंय असं बघावं लागेल. बरं. मग कुठला अंक आलाय? 2. 2. मग या 2 अंकावरून ज्योतिर्लिंग आपल्याला बघायचंय. आणि त्या प्रत्येक अंकाला आपण ज्योतिर्लिंगांची जी काही संख्या दिलेली आहेत ना त्या पद्धतीने इथे या इमेज मध्ये आपल्याला दिसत आहे. या इमेजचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा फोटो घ्या. सोमनाथ. एक 12 राशी आहेत. त्या 12 राशींना प्रत्येकाला एक ज्योतिर्लिंग दिलेले आहेत आणि त्याचा काही विशेष मंत्र पण दिलेला आहे. बघा जर मेष रास असेल तुमच्या आता प्रत्येकाचे कॉमन अंक आले असतील ना? आले का? हो हो आलेत की. कोणाचा नाही आलाय का? विद्यार्थ्यांपैकी ज्योतिषांपैकी कोणाचा नाही आलाय? समजलं असेल तर काळजी करू नका. जर तुमचा अंक 1 असेल तुमची मेष आली. कॉमन असेल तर तुमच्यासाठी आराध्य ज्योतिर्लिंग कोणतं आहे? रामेश्वरम. आता आली. दिलेल्या उदाहरणामध्ये 2 अंक आला म्हणजे वृषभ रास. मग त्यांचं ज्योतिर्लिंग कोणतं आलं? सोमनाथ. मिथुन रास असेल तर कॉमन अंक तुमचा 3 आला तर ती म्हणजे मिथुन रास. त्याचं ज्योतिर्लिंग नागेश्वर. 4 नंबर आला तर कर्क रास, ओंकारेश्वर. 5 अंक जर तुमचं कॉमन असेल तर वैद्यनाथ. 6 अंक जर तुमचा कॉमन आला असेल तर मल्लिकार्जुन तुमचं आराध्य ज्योतिर्लिंग आहे. 7 नंबर असेल तर तुला रास आली मग त्याचं कुठले? महाकाल. वृश्चिक रास कॉमन असेल 8 नंबर कॉमन असेल तर घृष्णेश्वर. 9 नंबर जर कॉमन असेल तर विश्वनाथ. 10 अंक जर तुमचा कॉमन असेल तर भीमाशंकर. 11 नंबर कॉमन असेल तर केदारनाथ. आणि 12 नंबर जे मीन रास तुमची तिथे कॉमन आली तर त्र्यंबकेश्वर. अशा प्रत्येक 12 राशींना एक 12 ज्योतिर्लिंग दिलेले. पण याचा अर्थ माझी कर्क रास आहे म्हणून मी ओंकारेश्वराची उपासना करायची का? असं नाहीये. हा ती तुमची जन्मरास कुठली पण असू देत. जन्मराशीप्रमाणे हे नाहीत. हे ज्योतिर्लिंग जे दिलेले आहेत हे ज्योतिर्लिंग राशीप्रमाणे आहेत. पण ते कधी बघायचंय तर तुमच्या आरूढपद आणि रास यांचा जो गट येईल त्या गटातल्या कॉमन फॅक्टरवरून आपल्याला कॉमन राशीवरून आपल्याला ही रास बघायची आणि त्या राशीवरून ज्योतिर्लिंग ठरवायचंय. आणि या प्रत्येक ज्योतिर्लिंगाला एक विशेष मंत्र दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. रामेश्वरासाठी कुठला मंत्र आहे? ओम रामेश्वराय नमः.
ओम सोमनाथाय नमः, ओम नागेश्वराय नमः, ओंकारेश्वराय नमः, वैद्यनाथाय नमः, मल्लिकार्जुन ओम मल्लिकार्जुनाय नमः, ओम महाकालाय नमः, वृश्चिकासन ओम वृष्णेश्वराय नमः, ओम विश्वनाथाय नमः, ओम भीमाशंकराय नमः, केदारनाथाय ओम केदाराय नमः आणि ओम त्र्यंबकेश्वराय नमः. अशा प्रत्येक 12 राशीमध्ये 12 ज्योतिर्लिंग आणि त्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचा एक विशेष मंत्र. पण कुठल्या प्रकारे चंद्ररास आणि तुमचं आरूढ पद जे आहे आरूढ. त्यावरून जो काही सामायिक जो काही कॉमन अंक येतो त्यावरून आपल्याला मग हे चंद्र आणि आरूढच का पाहिजे? तर बघा, तुम्ही जर नुसते चंद्ररास बघितले ना तर वेगळा फरक पडतो. का? तर चंद्र कसला कारक आहे? तर चंद्र मन, भावना, आंतरिक स्वभावाचा कारक आहे. परंतु ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला चंद्राला मनाचं कारक म्हटलेलं आहे. मी तो फक्त तुमच्या मनावर काम करतोय. परंतु त्याला जोड जर आरूढाची मिळते तर आरूढ म्हणजे काय? समाजातील बाह्य प्रतिमा, तुमची कीर्ती, तुमचं कर्मक्षेत्र, म्हणजेच जग आपल्याला ज्या रूपात पाहतंय ते सर्व आरूढावरून दिसतं. आपली प्रतिमा काय आहे जगामध्ये? ती प्रतिमा म्हणजे आरूढ पद. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की जर ज्योतिर्लिंगाची उपासना करायची तर त्यासाठी सर्वात महत्वाचं काय पाहिजे? तर आपलं अंतर्मन म्हणजे चंद्ररास आणि आपलं बाहेरील व्यक्तिमत्व जे आरूढावरून आपल्याला समजतं. या दोघांचा संयोग होऊन जी रास येते, या दोन्ही स्तरांवर समतोल साधणारे शिवस्थान म्हणजेच आपले खरे आराध्य ज्योतिर्लिंग. फक्त मनावरून नाही किंवा फक्त आरूढावरून नाही किंवा माझी रास जन्मरास वेगळी आहे, माझं लग्न वेगळं आहे त्यावरून मला बघायचं का? नाही. तर आरूढाची जोड आलीच पाहिजे चंद्रराशीला. म्हणजे आपलं अंतर्मन आणि आपलं बाहेरील व्यक्तिमत्व, समाजामध्ये आपण कोण आहोत, आरूढावरून ते आपल्याला समजतं. आपली समाजातील प्रतिमा, या दोघांचं कॉम्बिनेशन करून जी रास येते ती रास आणि त्या राशीने दाखवलेलं शिवस्थान म्हणजेच आपलं आराध्य ज्योतिर्लिंग होय. लक्षात आलं सर्वांना? आपण अजून एक उदाहरण बघूया, जर कोणाला काही डाऊट असेल तर. चालेल. उदाहरण बघू आणि आपण एक लाईव्ह उदाहरण पण घेऊयात. किंवा एक लाईव्ह उदाहरण घ्यायचं का सर्वांसाठी? घ्या ना सर. एक लाईव्ह उदाहरण घेऊया. मी स्क्रीन शेअरिंग स्टॉप केलंय आणि पटकन कोणीतरी हँड रेज करा. जो पहिला हँड रेज करेल मी त्याचं उदाहरण घेईन. माझं झालंय त्याच्यामुळे मी नाही करत आहे. माझी Okay. वृषभ राशी झालंय. ओके, ज्यांना करायचं असेल किंवा माझं ज्यांना समजलं घ्या. असेल ना माझं घ्या. त्यांनी- त्यांनी सांगा. संदीप बिरारी माझं. हँड रेज केलेला आहे. हँड रेज करायला सांगितलं. संदीप बिरारींचा आपण करूया. यू आर लकी. संदीप, अभिनंदन. आपण कसं करूया? थँक्यू. तर आहे ना, मला तुमची रास सांगा. पहिले रास म्हणण्यापेक्षा मला तुमची बर्थ डेट सांगा. हा, एक मिनिट थांबा. सॉफ्टवेअर चालू करतो. मी केलंय, मी सांगितलं वाटलंच तुम्हाला. संदीप, तुमची जन्मतारीख सांगा. 27/5/78. 27/5/78. वेळ सकाळी 8:55 8:55. जन्मगाव जन्मगाव नांदगाव, नांदगाव, जिल्हा नाशिक. नाशिक. हो. ओके. 78. ओके. आता संदीप जे आहेत ना त्यांची मिथुन लग्नाची कुंडली आहे. आता मी स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट हो. माझी स्क्रीन शेअर झाली सर्वांना? हो सर. आता इथे बघा, इथे कुंडली दिसते सर्वांना? सर्वांना कुंडली दिसते का समोर? हो सर. समजून घ्या कसं करायचं आपल्याला. सर्वांनी लक्षात घ्या. संदीप यांचं जे आहे ते लग्न आहे मिथुन लग्न आणि त्यांची रास जी आहे ती आहे मकर रास. मकर राशीचा नंबर काय आहे? 10. आता संदीप
तुम्ही तुमच्या पेपरवर समोर लिहून घ्या. 10 नंबर आपण राशीसाठी एक गट घेतला होता. कुठला गट होता हो. आठवतंय का राशींसाठी? अ अ 1, 4, 7, 10 पहिला चरण. पहिला गट आहे. आता तुम्ही पहिला. नंबर लिहून घ्या. संदीप 1, 4, 7 आणि 10 असे नंबर लिहा. ओके. आता आपल्याला आरूढ बघायचंय. आरूढ म्हणजे काय, तर आपल्याला काय बघायचं, तुमचा लग्नेश बघायचं, लग्नस्थान पहिले बघायचं. लग्नस्थानामध्ये कुठला नंबर आहे? 3 अंक आहे, म्हणजे 3. मिथुन रास. बुध ग्रह मिथुनाचा स्वामी कुठे आहे? बुध. बुध एक या एक स्थानामध्ये एक इथे आहे. पाव. हा आभात आहे. किती नंबर मध्ये आला? लग्नापासून 1. इथून सुरुवात करायची. 1, 2, 3, 4, 4, 5, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे तुमचा आरूढ कुठल्या स्थानात आला? 11 स्थानामध्ये. मग मी ज्याचा स्क्रीनशॉट घ्यायला लावला होता ना, तिथे बघा. तर जर आरूढ 11व्या स्थानात असेल, सॉरी लग्नेश जर 11व्या स्थानात असेल तर तुमचं आरूढ येतं 9 नवम स्थानात. स्थान. बरोबर ना? त्यामध्ये ते दिलंय की नाही तिथे? इथे तुमचं आरूढ येतं. हम्म. ओके. मग आरूढ कुठल्या नंबर बरोबर आलंय? 11व्या. 11. 11. मग 11 नंबर साठी आपण एक वेगळा गट दिला होता. कुठला आहे? 3 नंबरचा. आहे का? 3, 7, 11. कुठला? 3, 7, गट 11. नंबर 3, 7, 11. 3, 7 आणि 11 लिहून हा. घ्या संदीप. 3, 7 आणि 11. 11 लिहिलं? हो. हो. आता आपण पहिल्यांदा लिहिलं होतं 1, 4, 7, 10 आणि आता लिहिलंय 3, 7 3, आणि 7, 11. 11. आता त्याच्यामध्ये याच्यामध्ये कुठला कॉमन नंबर आला? 7. 7. 7. 7 नंबर. हो की नाही? हो. मग या 7 नंबरचं ज्योतिर्लिंग कोणतं आहे? ते तुमचं आराध्य ज्योतिर्लिंग आलं. महाकाल. महाकाल. तुळ राशी महाकाल. हं? तुळ राशी महाकाल. चला या स्क्रीनचा आपण एक शॉट घ्या. सर स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. ही नाही, सॉरी दुसरी. 7 नंबर म्हणजे तुलारास महाकाल. म्हणजे तुमचं आराध्य ज्योतिर्लिंग कोणतं आहे संदीप? उज्जैनचं महाकाल. महाकालेश्वर. जयंत. हं? आणि त्यासाठी तुम्हाला एक विशेष मंत्र पण जप करायचा आहे. ओम महाकालाय नमः. ओम महाकालाय नमः. हो. हं? आयुष्यात हो. कधीतरी एकदा तरी महाकालचं दर्शन घ्यायचं. ज्याही वेळेस हो. काही अडचण येतील, संकट येतील, महाकालच्या दर्शनाला जायचं. हो. चालतं. जप किती वेळा करायचा उदय सर? जप किती वेळेस करायचा? येतो त्यावेळेस सांग. जय महाकाल. जय महाकाल. जय महाकाल. तर आता या ज्योतिर्लिंग सगळ्यांना समजलंय ना? कसं हो. करायचं? हो. त्यावर राशी बघायची, लग्नेश स्थान बघायचं, गट अ ब क निवडायचा, लग्नाचं स्थान बघायचं, आरूढ पदाचं स्थान काढायचं, आरूढाचे स्थान दोन्ही गट तोडून बघायचे, सामायिक राशी क्रमांक सारणीत बघायचे, आराध्य ज्योतिर्लिंग आणि त्याचा मंत्र बघायचा. दॅट्स इट. अगदी सिंपल आहे. राशी आणि आरूढ यावरून बघायचं. मग या ज्योतिर्लिंगाचा उपयोग काय? उपासना का आणि कशी करायची? तर निराकार शिवतत्व आणि आपण याच्यातले एक ठोस वैयक्तिक दुवा म्हणजे ज्योतिर्लिंग. प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगळं असू शकतं, पण उपासना अधिक केंद्रित आणि परिणामकारक ठरते. निश्चित श्रद्धास्थान मनाला आधार आणि स्थिरता देते. यासाठी आपल्याला उपासना करायची असते. मग ही उपासना विशेष आपल्या आराध्य ज्योतिर्लिंगाची केल्यास आपल्याला एक आध्यात्मिक स्तरावर एक उन्नती प्राप्त होते. अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक हे जे 3 स्तर आहेत ना, त्यातल्या आध्यात्मिक उन्नती प्राप्तीसाठी या आराध्य ज्योतिर्लिंगाची उपासना अवश्य करायची. मग काय म्हटलंय? आराध्य ज्योतिर्लिंगाच्या मूळ मंत्राचा नियमित जप करा. मला विचारलं जप किती वेळेस करायचा? करत राहायचा. ज्या वेळेस वेळ मिळेल आपल्याला त्या आराध्य ज्योतिर्लिंगाचा जप करत राहायचा. मग तुम्ही अगदी मनोभावे जप करा. 10 वेळेस करा, नाही तर 1000 वेळेस करा. पण 1000 वेळेस जप करताना तुमचं लक्ष विचलित आहे असं नाही करायचं. अगदी शांतताने योग्य तो स्वर, कोणता स्वर चालू आहे तो स्वर बघून आपल्याला त्या ज्योतिर्लिंगाच्या मंत्राचा, मूळ मंत्राचा जप करायचा. जो मंत्र बघा दिला. शक्य झाल्यास त्या क्षेत्री यात्रा करायची, किंवा श्रावणात शक्य झालं तर नक्कीच दर्शनाला जा. अन्यथा शक्य नसेल तर मानसिक दर्शन करा. त्या ज्योतिर्लिंगाचा आता युट्यूबवर काही चॅनल्स असतात, तिथे काही
दिसतंय का ते बघा, त्यांचं चित्र ड्रॉइंग तिथे बघा. सोमवार, प्रदोष, महाशिवरात्री या दिवशी तरी त्या विशेष जो काही आपण जप करत असतो तो जप तर केलाच गेला पाहिजे. सोमवारी करावा, प्रदोष सकाळी करावा, महाशिवरात्रीला त्या आपल्या आराध्य ज्योतिर्लिंगाची सेवा करावी. आपण श्रावण महिन्यामध्ये लघुरुद्र करतो, अभिषेक करत असतो शिवाचा, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पूजन, यजन, हवन करत असतो त्यावेळेस विशेष करून आपल्या आराध्य ज्योतिर्लिंगाच्या मंत्राने आहुती द्यावी. तर या आराध्य ज्योतिर्लिंगाची उपासना महत्वाची, आणि ती ज्योतिर्लिंग उपासना सर्वांनीच करावी जे काही आपलं आराध्य ज्योतिर्लिंग. मग कशा प्रकारे करावे? दर्शन करावं, मूळ मंत्रात जप करावा, नाहीच काही तर त्या ज्योतिर्लिंगाचा फोटो समोर ठेवावा आणि त्याची उपासना करावी, त्याची प्रार्थना करावी. क्लिअर आहे? सर्व हो. आराध्य ज्योतिर्लिंग काढता येईल. छान छान सुंदर. आता एक छोटस आपण बघूया, छोटीशी प्रश्न आता झालेल्या गोष्टींवर. 12 ज्योतिर्लिंग कोणतं ज्योतिर्लिंग दक्षिणाभिमुख आहे सांगा? महाकालेश्वर. महाकालेश्वर. परफेक्ट. गोदावरीचा उगम कुठल्या ज्योतिर्लिंगापाशी आहे? त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर. कोणत्या ज्योतिर्लिंगाचा आकार ओम सारखा आहे? ओंकारेश्वर. परफेक्ट. आणि दक्षिण कैलास कोणाला म्हटलंय? शिवशक्ती एकत्र असलेला. रामेश्वर. हा हा ओंकारेश्वरच नाही, रामेश्वर. शिव नाही दक्षिण कैलास. रामेश्वर. त्र्यंबकेश्वर. तर आता शोधा, इंटरनेटवर सर्च करा. मल्लिकार्जुन. अरे हा मल्लिकार्जुन. शिवशक्ती एकत्र. शिवशक्ती. हा भ्रमरांबिका. हा मल्लिकार्जुन. मल्लिकार्जुन. दक्षिण कैलास. ज्यांचं दक्षिण मल्लिकार्जुन कैलास. आलं असेल तर त्यांनी नक्कीच दर्शनाला जा दक्षिण कैलासावर. सर्च करा. आता श्रावण येतोय, कुठल्या ज्योतिर्लिंगाची उपासना करायची, त्या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य काय हे शोधायचं. कुठल्याही प्रकाराने काही अडचण असेल ज्योतिर्लिंग शोधण्यामध्ये तर मला नक्कीच फोन करा. नंबर आहेत सर्वांकडे, किंवा नसेल तर एक गुगल फॉर्म देतो, तो फॉर्म सबमिट करा आणि त्या फॉर्म मध्ये तुम्हाला सर्वांना तुमचे जे काही ज्योतिर्लिंगाची उपासना करायची असेल ती उपासना कशा पद्धतीने करायची याबद्दल काही विशेष माहिती आहे, ती माहिती पण आम्ही प्रोव्हाइड करू. तुम्हाला सर्वांना मी चॅट मध्ये एक गुगल फॉर्मची लिंक पाठवतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुमचा फॉर्म भरा. ज्यांनी ऑलरेडी भरला असेल तर व्हेरी गुड, काहीच काळजी नाही. ज्यांचं ज्योतिर्लिंग काढायचं काही समजलं नसेल किंवा काही अडचण असेल तर मला मेसेज करा, मी तुमचं ज्योतिर्लिंग काढून देईन आणि त्या ज्योतिर्लिंगाची उपासना येणाऱ्या श्रावण महिन्यात नक्कीच करायची. ठीक आहे? तर याची रेकॉर्डिंग मिळेल का आम्हाला? काय हवंय? आजच्या सेशनची रेकॉर्डिंग मिळेल का म्हटलं? आजच्या सेशनचे रेकॉर्डिंग आपण युट्यूबवर अपलोड करणार आहोत आपल्या चॅनलवर. सर्वांना डिटेल्स त्याचे मिळतील, हे तुम्ही परत बघू शकता. काही अडचण आली तर नक्कीच त्याचा अभ्यास करू शकता. थँक्यू सर. कोणाचा काही प्रश्न आहे का? छोटासा प्रश्नोत्तर घेऊ. आता ह्या ज्या तुम्ही स्लाइड्स दाखवल्या हो. तर त्या आपल्या ग्रुपवर टाकाल का? म्हणजे आपण प्रिंट आउट आम्ही काढून घेऊ शकतो असं. या स्लाइड्स आहेत ना, आम्ही याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आणि हा व्हिडिओच आपण युट्यूबला देणार आहोत. बरं बरं. त्यामुळे तुम्हाला तिथे सर्व डिटेल्स मिळून जातील, काहीच काळजी करू नका. ओके, चालेल सर. धन्यवाद. काही प्रश्न आहे अजून कोणाला? काही अडचण असेल, काही कोणाला ज्योतिर्लिंग समजलं असेल नक्की पाठवा. आरूढ हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे की ज्यावरून आपली समाजातली प्रतिमा काय आहेत, त्यानंतर आपल्याला आरूढ कुंडलीवरून पैसे देणारे कोण आहेत, पैसे घेऊन जाणारे कोण आहेत आपल्याकडून, आपण कुठे काळजी घ्यावी, आपलं व्यावहारिक जीवन कसं असेल हे आरूढ पदावरून किंवा आरूढावरून शिकलं समजलं. आम्ही वेदांत गुरुकुलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्योतिष क्लासेस वर्ग जे घेत असतो त्यामध्ये काही पुढे एक ज्योतिष आम्ही घेणार आहोत. आरूढ पद कसं काढायचं आणि आरूढाचा उपयोग व्यावहारिक जीवनात काय उपयोग करायला पाहिजे, कुठे सांभाळायचं आरूढ हे आपण घेऊ नंतर. थोडंसं त्यासाठी बेस झाला पाहिजे, मात्र त्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज ज्योतिषाचं असलं पाहिजे. ठीक आहे? तर मग अजून काही सगळे प्रश्न आहे? ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला तर ते जायला पाहिजे की नाही मग? ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलंच पाहिजे. जे तुमचं ज्योतिर्लिंग तुमचं कुठलं आलं? नाही सगळं, काही जण पूर्ण जातात ना 12चं. माझं तर काढलं तुम्ही. हो, माझं 12 तुम्ही सोमवार. केलं कराच, 12 तुम्ही कराच, पण तुमचं जे विशेष ज्योतिर्लिंग आलं ना, आराध्य ज्योतिर्लिंग, हा. त्याला तुम्ही सोमनाथ वारंवार जा. त्याला तुम्ही बरं. वारंवार जा. ठीक आहे. कारण तुमचं मला कोणतं पूर्ण आलंय? इच्छा आहे सगळे करायची, पण ते सोमनाथ आलं तर छान आहे. व्हेरी गुड. तुमचं सोमनाथ आलंय का? सोमनाथ आलं सर माझं.
आता वृषभ लग्नाचं घेतलं ना तुम्ही, वृषभ राशीचं. हा, हा, तर ते माझं सोमनाथ येतं. परफेक्ट परफेक्ट. थँक्यू सोमनाथ आलंय सर. म्हणजे तुम्हाला जायलाच पाहिजे. आणि आता तर वेळोवेळी सोमनाथाचं दर्शन झालंच असेल ना? हो झालं सर. याच्यामध्ये आलं ते सोमनाथाच्या अंशाने. हो हो, वा, गुरुजींच्या याच्यामध्ये आश्रमात जाऊन घेतलं मी, तिथं आश्रमात पण व्हेरी झालं. गुड, व्हेरी गुड. अजून कोणाला काही डाऊट आहे, काय प्रश्न आहे? वेदांत गुरुकुल बद्दल एक छोटस, आम्ही वेदांत, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र या विषयावर वर्ग घेत असतो, ज्यामध्ये आमच्या 2 बॅचेस झालेल्या आहेत आणि आमचे बरेच विद्यार्थी इथे आहेत. कुणाला आपला एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर नक्की शेअर करू शकतात. दर महिन्याला आपण हे सेमिनार, व्याख्यानमाला दर महिन्याला सुरू केलेले आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज आपण पहिलं व्याख्यान घेतलंय. पुढचं व्याख्यान आपण लवकरच तारीख डिक्लेअर करू. आणि ज्यांनाही कोणाला या व्याख्यानाबद्दल डिटेल्स माहिती पाहिजे असतील तर मला मेसेज करा. मी तुम्हाला एका स्पेशल ग्रुपमध्ये ऍड करतो जिथे या सर्व डिटेल्स दिल्या जातील. नेटवर्कचा इश्यू झाला. माहिती असेल तर नक्की सांगा. सर, मी एक्सपिरियन्स शेअर करू का आपल्या गुरुकुल नक्की विषयी? करा, नक्की करा. नमस्कार, माझं नाव प्रमिला दमदडे. मला मनापासून शेअर करावं असं वाटतंय. मला ज्योतिष या शास्त्राविषयी खूप खूप आवड आहे लहानपणापासून. पण मी बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी पाहिलं, मला काही खूप छान शिक्षण नाही मिळालं. पण मी जेव्हा उदय सरांनी मला हे व्हॉट्सअपवर मिळालं त्यांचं, आणि मी ते जॉईन केलं. खरोखर खूप सुंदर शिकवतात. 3 गुरुवर्य आहेत, 3 खूप छान शिकवतात आणि सहजरित्या पण होत आहे सगळं. मला खूप आवडलं. आणि मी तर म्हणेल सगळ्यांनी जॉईन करा. असं नाही की तुम्ही बिझनेससाठी, पण स्वतःसाठी पण हे करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि माझी अध्यात्माची जी ओढ आहे ना, ती वाढली आहे आणि त्याला एक योग्य दिशा मिळाली असं मला वाटतं, ज्योतिष शिकत असल्यामुळे. बेस्ट. कीप इट अप मॅम. अभ्यास करत राहा. आमच्या हुशार विद्यार्थी आहात तुम्ही. नक्कीच थँक्यू करा. सर. येस. अजून कोणाला बोलायचं असेल तर ठीक आहे, नाहीतर अध्यक्षांच्या परवानगीने आपण आता सेमिनार इथे संपूया. प्रार्थना घेऊया. कोणी बोलणार आहे? धन्यवाद सर. आजचे दोन्ही सेशन्स खूप छान झाले आणि खूप छान माहिती मिळाली. आणि ज्योतिर्लिंगांबद्दलची ही माहिती खरंच म्हणजे पहिल्यांदाच ऐकायला मिळाली आरुड याच्यावरून. व्हेरी गुड. खूप छान नक्की आता सर. तुम्ही स्वतः ज्योतिष आहात. ज्योतिर्लिंग हो. काढा आणि त्या ज्योतिर्लिंगाला नक्की जा. केलं का तुम्ही? प्रॅक्टिस केली? हो, आता केलं कुठलं ना. आलंय ज्योतिर्लिंग? आपलं हे आलंय ओंकारेश्वर. व्हेरी गुड. नक्की जाऊन दर्शन करायचं. निश्चित झालं सर. आता मागच्याच वर्षी झालं. परफेक्ट. जात राहायचं, नेहमी जात राहायचं. त्याचा तो मंत्र दिलेला आहे, छोटा मंत्र, त्या मंत्राचा जप करत राहायचं. हो, चालेल चालेल. श्रावणात तर विशेष करायचं. ओके, नक्कीच करणारच. परफेक्ट. धन्यवाद. शक्य झालं तर सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. एक छोटासा स्क्रीनशॉट घेऊ. थँक्यू. पुन्हा भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. मी प्रसाद सर आलेले आहेत. प्रसाद सर, आपल्याला काही बोलायचंय? नाही, त्यांना ते शेवटच्या 2 स्लाइड समजावायच्या होत्या, तर कशा प्रकारे अभ्यास करायचा. प्लीज सर, प्लीज प्लीज. तुम्ही कंटिन्यू करू शकता सर. 5-10 मिनिट विद्यार्थी थांबतील ज्यांना आवश्यकता असेल. ओके. छोटा विषय राहिला असेल तर आपण नक्की करूया सर. तोपर्यंत शिवस्वरोदयाबद्दल काही डाऊट असेल तर विचारा. मी तोपर्यंत तुम्हाला स्लाइडची हे करून देतो. थोडस 1-5 मिनिटाचं राहिलंय. म्हणजे तुम्हाला स्वर कसे अभ्यासावे हे कळेल. स्क्रीन आली का? हो सर. ओके. आपण तेच पाहिलं होतं की एका वेळी फक्त एकच नाकपुडी चालते. उजवी किंवा डावी दर साधारण 1.5 ते 2 तासांनी नाकपुडी बदलत असते. उजवी नाकपुडी तापवते, ऊर्जा देते, सक्रिय करते, उष्णता वाढवते. डावी नाकपुडी थंडावा देते, शांतता करते, मन स्थिर करते आणि शीतलता वाढवते. कसं तुम्ही स्वर बदलू शकता? तर कूस बदलून. डाव्या कुशीवर झोपलात तर डावी नाकपुडी बंद होईल, उजवी नाकपुडी चालू होईल. उजव्या कुशीवर झोपलात तर उजवी नाकपुडी बंद होईल आणि
डावी नगपुडी चालू होईल. अशा प्रकारे तुम्ही हे स्वर साधन करू शकता. आता त्या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याची नोंद ठेवत चालायची. कशी बघा, दिवसातनं 3 वेळा तुम्हाला सकाळ, दुपार, संध्याकाळ स्वर लिहायचा. उदाहरणार्थ सोमवार, आता आज रविवार आहे, सोमवारपासून किंवा आज रात्रीपासून जरी तुम्ही चालू केलं, सकाळी कोणता स्वर चालू होता, उजवा की डावा, दुपारी साधारण जेवणाच्या वेळी 12 वाजता कोणता स्वर चालू होता आणि रात्री झोपण्यापूर्वी कोणता स्वर चालू होता. असं तुम्ही 7 दिवसाचं टाइम टेबल करा. 7 दिवसाचं म्हणण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमी 21 ते 90 दिवसाचं हे टाइम टेबल बनवा. कारण आपल्या शरीराला एखाद्या गोष्टीची सवय होण्यासाठी कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 90 दिवस लागत असतात. त्यामुळे तुम्ही जर टाइम टेबल ठेवून अभ्यास करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकरात लवकर स्वर साधन होईल. आणि एकदा जर स्वर साधन झालं तर कोणत्या वेळी कोणती कामं करायची हे तुम्हाला बेसिक समजेल. शिव स्वरोदयाचा कोर्स आपल्याकडनं वेदांग गुरुकुलकडनं लवकरात लवकर सुरू होणार आहे आणि त्याची तुम्हाला इतर माहितीही कळवली जाईल. असाच ऑनलाईन कोर्स असेल, त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला लवकरात लवकर दिले जातील. या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. बाकी आता तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. काही शंका आहे का? नाही. नाही. व्यवस्थित समजलं स्वर साधन? हो सर. हो सर. हो सर. मग हा चार्ट अभ्यासा आणि रोज तुमच्या अभ्यासात ठेवा. कमीत कमी 21 आणि जास्तीत जास्त 90 दिवस. तुमचं तुम्हाला कळेल की हो आता मला स्वर कळतोय. म्हणजे नुसतं अगदी असं असं न करता सुद्धा हो मला कळतंय डावा स्वर चालू आहे की उजवा स्वर चालू आहे. आणि मग तुम्ही स्वर साधनेला सुरू करू शकता. एवढं लक्षात ठेवा की सकाळी एक तुम्हाला अजून छोटीशी सगळ्यात महत्वाची ट्रिक जी सहसा कोण सांगत नाही. आपल्याला माहिती पूर्वजांनी आपल्याला सांगितलंय की उठल्यानंतर कराग्रे वसते लक्ष्मी करणं आवश्यक आहे. तसंच उठल्यानंतर पहिले स्वर चेक करा. जो स्वर सुरू आहे ते पाऊल पहिले जमिनीवर टेकवा आणि दिवसाची सुरुवात करा. आणि बघा तुमचा जे आहे दिवस कसा जातो. हळूहळू तुमची प्रगती होईल. तुमचं जे काही आहे आरोग्यात सुधारणा होत जाते. ठीक आहे. उदय सर, झालं माझं शिकवण. येस सर, धन्यवाद प्रसाद सर. मी मिलिंद सरांना विनंती करतो, त्यांनी समारोपासाठी 2 शब्द सांगावे. मिलिंद सर, तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा. नमस्कार. अतिशय सुंदर आणि खूप चालना देणारे दोन्ही सेशन झाले. विशेषतः विद्यार्थ्यांमधलं किंवा ज्यांनी आज आपल्या कार्यक्रमाला भेट दिली त्या सर्वांपैकी शिवलिंग उपासनेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद जास्त दिसला. त्याला कारण अर्धे ज्योतिष आहेत असू शकेल किंवा उपासनेची ओढ प्रत्येकाकडे जास्त कमी अधिक प्रमाणात असते. पण ही उपासना करताना मन एकाग्र कसं करावं याची सांगड पुन्हा शिव स्वरोदय शास्त्राकडे येते. दोन्ही विषय एकमेकांमध्ये अतिशय सुंदर गुंफलेले होते आणि दोनही अभ्यासकांनी आपले मत, आपला अभ्यास, आपण केलेलं चिंतन सर्वांपुढे अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये मांडलं. दोघांचं गौरव तेवढं अभिनंदन कमीच आहे. आपण असंच मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत राहावं आणि वेगवेगळी आपल्या वेदांग गुरुकुल मार्फत आपण जो एक निश्चय केलाय की प्रत्येक महिन्याला एक सेशन ठेवू आपण एखाद्या सब्जेक्टचं. वर्षभर असं चालू राहील. सर्व विद्यार्थ्यांचा असा आपल्याला प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि ओट येऊ. अभिनंदन पुन्हा सर्वांचं एकदा. धन्यवाद सर, धन्यवाद. आपण प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करूया. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शान्ति शान्ति शान्तिः.
धन्यवाद. धन्यवाद. हॅलो धन्यवाद. हा, खूप खूप कोण हॅलो? बोलतंय? तेजस्विनी. हॅलो? काही शंका आहे का? बोला बोला हा उदय भक्त हा बोला बोला. हा तो मंत्र तुम्ही जो मंत्र दिलाय तो मंत्र किती वेळा म्हणायचा आपण? मंत्र किमान 108 वेळेस जप करायचा. तुम्ही जो मंत्र सांगितलाय ना प्रत्येक राशीचा प्रत्येक राशीचा 108 वेळा प्रत्येक जप आराध्य करायचा. ज्योतिर्लिंगाचा राशीच प्रमाणे नाहीये. ती हॅलो? रास वेगळी आहे आणि तुमचं आरूढ काढून येणारं जे कॉम्बिनेशन आहे त्या कॉम्बिनेशनची रास आहे त्याचा मंत्र येतो आणि 108 वेळेस करा किंवा रोज. हम्म. ओके. हम्म. ओके चालेल चालेल. ओके थँक्यू. हो थँक्यू. हो ठीक आहे मिलिंद सर, हो. आपल्या आज्ञेने मीटिंग एंड करू. थँक्यू. शुअर शुअर. करा.